आता हे पहा, आपल्याला माहिती आहे सर्वोच्च न्यायालय. आता हा सर्वोच्च न्यायालयावर प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत अयोग्य जोडी विचारलेली आहे. ओके, तर 124 ते 147 पर्यंत सर्वोच्च न्यायालयाबाबतच्या अनुच्छेद आहेत. तर आपल्याला प्रश्न कसा येऊ शकते, जसं इथं आता मी काय केलं, 129 पासूनचे अनुच्छेद घेतले आणि बाकीचे घेतले, तर 124 ते 28 दरम्यान समजा आपल्या कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्टमध्ये ते कव्हर होतीलच. आता पहा भावांनो, विचारलं काय की अयोग्य जोडी विचारली, तर 129 अभिलेख न्यायालय काय बरोबर आहे. चला दुसरं पहा, 131 प्रारंभिक अधिकार क्षेत्र, यामध्ये काय सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्राबाबतची तरतूद आहे, हे विधान बरोबर आहे. 132 घटनात्मक प्रश्नांसंबंधी प्रकरणांमध्ये अपील, हे काय माझं वाक्य बरोबर आहे. आता इथं पहा 133 मध्ये काय दिलेलं आहे, फौजदारी दाव्यांमध्ये अपील नाही, तर इथं काय पाहिजे भावांनो, दिवाणी. दिवाणी दाव्यांमध्ये अपील. ओके, तर अशा टाईपमध्ये काय येणार, माझं चौथं चुकीचं येणार. पण आता पहिलं काय सांगितलं मी, अभिलेख न्यायालय. तर अभिलेख न्यायालय म्हणजे कसं की सर्वोच्च न्यायालयाने एखादा निर्णय दिला, तर तो जो आहे ना, तो भविष्यकालीन स्मृती म्हणून तो सेव्ह केला जाणार, तो न्यायिक संदर्भ म्हणून वापरला जाणार, त्याला म्हणतात अभिलेख न्यायालय. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने एखाद्या बाबतीत एखादा निर्णय दिला, तर तो काय राहील, एक म्हणजे बाकी लोक, तो सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे तो बाकी न्यायालयांवर बंधनकारक राहील. की एखाद्या गोष्ट म्हणजे एखाद्या बाबतीत एखादा वाद निर्माण झाला, तर याचा संदर्भ दिला जाईल. सर्वोच्च न्यायालयाने बघा या खटल्यात असं असं म्हटलं होतं, तर या टाईपमध्ये का न्यायिक कृती किंवा न्यायिक संदर्भ म्हणून त्याचा वापर होणार, त्याला म्हणतात अभिलेख न्यायालय. आणि आणखीन अभिलेख न्यायालय म्हणजे काय, तर सर्वोच्च न्यायालयाला काय त्याच्या अपमानाबद्दल म्हणजे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, सर्वोच्च न्यायालयाच्या कृती किंवा एखाद्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका करता येत नाही, कारण सर्वोच्च न्यायालय हे काय अभिलेख न्यायालय अनुच्छेद 129 मध्ये दिलेलं आहे. म्हणजे जर का टीका केली तर ते कंटेम्प्ट ऑफ कोर्ट गृहीत धरलं जाईल आणि त्याला काय 6 महिन्यापर्यंत शिक्षा किंवा 2000 रुपयापर्यंत फाईन किंवा दोन्ही हे दिलेलं असते. तर त्याला काय अवमानाबद्दल शिक्षा करता येते, अवमानाबद्दल शिक्षा पहिलं. आणि दुसरं आणि पहिलं काय सांगितलं मी की बा त्यांचे जे निर्णय असतात ते न्यायिक संदर्भ म्हणून वापरला जातात. आणखीन एक लक्षात ठेवा की बा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणजे नेमकं काय, तर हे संविधानात नाही दिलेलं. जर आज विचारलं की बा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट 129 मध्ये दिलेलं आहे का, तर नाही, अवमानाबद्दल शिक्षा दिलेली आहे, पण कंटेम्प्ट ऑफ कोर्ट नेमकं कशाला म्हणायचं, तर हे जो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऍक्ट 1971 आहे त्यात दिलेला आहे, एक लक्षात ठेवा. चला दुसरं काय सांगितलं मी, प्रारंभिक अधिकार क्षेत्र म्हणजे कसं, असं अधिकार क्षेत्र की ज्याबाबतची सुनावणी करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त सर्वोच्च न्यायालयाला असते. बरोबर, म्हणजे हे पहा, केंद्र शासनाविरुद्ध राज्य शासन आहे, किंवा केंद्र शासनाविरुद्ध 2 किंवा अधिक राज्य शासन आहेत, किंवा राज्य शासनांमधले आपापसातले तंटे जर असले, तर भावांनो त्याच्यावर सुनावणी करण्याचा अधिकार हा कोणाला असते, हा फक्त आणि फक्त सर्वोच्च न्यायालयाला असते. बाकी कोणतेही न्यायालय त्यावर सुनावणी घेऊ शकत नाही. त्याला काय म्हणतात, प्रारंभिक अधिकार क्षेत्र. म्हणजे हे कसं असते, हे एक्सक्लुसिव्ह असते, हे ओरिजिनल असते, बाकी कोणालाही त्यामध्ये सुनावणी घेण्याचा अधिकार नसते. आणखीन काय लक्षात ठेवायचं भावांनो इथं, की पण प्रारंभिक अधिकार क्षेत्र आहे, पण त्यात एक महत्वाचं काय आहे की ते राजकीय स्वरूपाचे प्रश्न वगैरे नसले पाहिजे, कायदेशीर अधिकारांची विभागणी याबाबतचे प्रश्न असले पाहिजे. म्हणजे आता किंवा एखाद्या खासगी व्यक्तीनं राज्य शासनाच्या विरुद्ध जर का दावा केला, तर भावांनो तो प्रारंभिक अधिकार क्षेत्रात नाही जाणार. काय म्हटलं मी, फक्त मोठ्या लोकांचे भांडणं असं आपल्या भाषेत लक्षात ठेवा, की राज्यांमधले तंटे आहेत किंवा केंद्र किंवा राज्यांमधले तंटे आहेत, पण ते सर्व काय ते अधिकारांशी संबंधित असले पाहिजे, न्यायिक अधिकारांशी संबंधित असली पाहिजे. हे झालं. तर चला हे पहा 130 दिलेलं नाही इथं, तर 130 काय भावांनो, कार्यस्थान आहे. सर्वोच्च न्यायालयाचं कार्यस्थान कुठं आहे, दिल्ली आहे. राष्ट्रपती सरन्यायाधीश जे आहेत ते राष्ट्रपतींच्या अनुमतीने म्हणजे इतर ठिकाणी सुद्धा हलवू शकतात, पण हा त्यांचा काय स्वेच्छाधीन अधिकार नाही आहे. जर म्हणजे ते असं म्हणजे करावंच असं म्हणजे काय बांधील नाही आहेत, हे एक लक्षात ठेवा. 130 मध्ये काय सर्वोच्च न्यायालयाचं कार्यस्थान. चला 132 अतिशय महत्वाचं सेक्शन आणि याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त. तर कसं, घटनात्मक प्रश्नांसंबंधी अपील म्हणजे एखाद्या प्रश्नावर उच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि उच्च न्यायालयाला असं वाटत आहे की याच्यात सबस्टॅन्शियल क्वेश्चन ऑफ लॉ म्हणजे काय, एखाद्या घटनेतील एखाद्या तरतुदीचा नेमका अर्थ काय हे जेव्हा समजत नाही, तेव्हा सर्वोच्च न्यायालयात अपील करता येते. ओके, म्हणजे उच्च न्यायालयच म्हणणार की याबाबतचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने द्यावा. म्हणजे काय म्हणू शकतो आपण माहिती आहे का, की इंटरप्रिटेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, घटनेचा अर्थ लावण्याचा अधिकार कोणाला आहे, सर्वोच्च न्यायालयाला आहे. तर मग तो कुठं दिलेला आहे, तर तो अनुच्छेद 132 मध्ये दिलेला आहे. काय म्हटलेलं आहे की इंटरप्रिटेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन विल बी मेड बाय द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया ओनली. बाकी कोणतेही न्यायालय काय करू शकते, सर्वोच्च म्हणजे काय घटनेचा अर्थ लावू नाही शकत. हे झालं आपला 132. आणि 133 काय सांगितलं होतं मी, दिवाणी दाव्यांमध्ये अपील. म्हणजे कसं, तेच उच्च न्यायालयानं म्हटलं की याबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने द्यावा, किंवा एखादा सबस्टॅन्शियल क्वेश्चन ऑफ लॉ आहे, सारभूत प्रश्न,
त्यात अंतर्भूत आहे. तर काय दिवाणी दाव्यांमध्ये काय सर्वोच्च न्यायालयात अपील करता येते. भावांनो 134 एक लक्षात ठेवा, हे काय होतं फौजदारी दाव्यांमध्ये अपील. फौजदारी दाव्यांमध्ये अपील. यामध्ये कसं राहणार की सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने एखादा म्हणजे काय केलं, कनिष्ठ न्यायालयाकडून एखादा काय केला खटला काढून घेतला आणि त्या आरोपीला डायरेक्ट फाशीची शिक्षा दिली. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट कशी की कनिष्ठ न्यायालयानं आरोपीला काय केलं होतं, दोषमुक्त केलं होतं, पण उच्च न्यायालयाने काय केलं, डायरेक्ट त्याला फाशीची शिक्षा दिली. तर अशा परिस्थितीमध्ये काय होणार की बा सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करता येणार. बस हे झाले आपले म्हणजे 129, 130, 31, 32, 33 आणि 34 इथपर्यंत तुमचे हे व्यवस्थित कव्हर झाले. या म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्टमध्ये बाकीचे उरलेले मी घेतलेले आहेत. तर या टाईपमध्ये आपण हे काय करताय, टेस्टचं अनालिसिस घेत आहे की तुमचा पूर्ण टॉपिकच कव्हर झाला पाहिजे. टेस्ट कम रिव्हिजन जादा असं झालं पाहिजे. ओके, चला पुढचा प्रश्न पहा आपला. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार सर्वोच्च न्यायालयास आपल्या निर्णयाचे पुनर्विलोकन करता येते. हा प्रश्न डायरेक्ट तुम्हाला अनुच्छेद विचारला जाणार आणि याच्या आधी पण विचारलेला आहे. राज्यसेवा मेन्स म्हणा, PSI मेन्स म्हणा, इव्हन प्रिलिमला पण. आणि हा प्रश्न अशा टाईपचे प्रश्न पहा परत रिपीट होतात. तर कोणतं पहा भावांनो, ते आहे अनुच्छेद 137. म्हणजे काय, सर्वोच्च न्यायालयाने एखाद्या खटल्यात एखादा निर्णय दिला तर पुढच्या वेळेस सर्वोच्च न्यायालय त्यात बदल करू शकते. ओके, म्हणजे काय, याच्यासाठी शब्दावली पण वापरलेली आहे की बा न्यायासाठी व समाजहितासाठी. काय सांगितलं, न्याय किंवा समाजहित. जसा एक गोपालन खटल्यामध्ये त्यांना काय जीवनाचा अधिकार शी बाबत काही वक्तव्य केलं, तोच निर्णय मनेका गांधी खटल्यात त्यांनी बदलला. म्हणजे काय, सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय हे सर्वोच्च न्यायालय वगळता बाकी सर्वांवर बंधनकारक असतात, सर्वोच्च न्यायालयावर नसतात, कारण की सर्वोच्च न्यायालय त्यात बदल करू शकते. ओके, झालं. त्यानंतर एक लक्षात ठेवा की 136 काय म्हणते, विशेष अनुज्ञेद्वारे अपील. काय म्हणताय मी शब्दावली, विशेष अनुज्ञेद्वारे अपील. म्हणजे यात नेमकं कसं राहणार बघा, विशेष अनुज्ञेद्वारे. आता बघा, भारताच्या राज्यक्षेत्रातील कोणत्याही न्यायालयानं किंवा न्यायाधिकरणानं एखादा निर्णय दिला, मग तो घटनात्मक असो, फौजदारी असो, दिवाणी असो, आयकर असो किंवा कोणताही असो, तर सर्वोच्च न्यायालय काय करू शकते, स्वतःहून म्हणू शकते की तुम्ही आमच्याकडे अपील करा. काय, सर्वोच्च न्यायालय स्वतःहून म्हणणार की तुम्ही आमच्याकडे अपील करा, म्हणजे स्वेच्छेनं म्हणणार. म्हणजे हा आरोपीचा त्या व्यक्तीचा हा स्वेच्छाधिकार नाही, तो व्यक्ती जबरदस्तीने जाऊ शकत. सर्वोच्च न्यायालय त्याला विशेष अनुज्ञा देणार. काय म्हटलं मी, भारताच्या राज्यक्षेत्रातील कोणतंही न्यायालय झालं. पण याला अपवाद आहेत भावांनो. कोणतं, तर कोर्ट मार्शल आणि लष्करी न्यायालय यांनी जर का एखादा निर्णय दिलेला असला तर मग सर्वोच्च न्यायालय अनुच्छेद 136 नाही वापरू शकत. याला अपवाद लक्षात ठेवा, फक्त तेवढंच महत्वाचं. अपवाद काय आहे, आपल्याला सरळ अपवाद विचारतील किंवा विशेष अनुज्ञेद्वारे अपील करण्याची तरतूद कोणत्या अनुच्छेदात आहे, सरळ अनुच्छेदावर प्रश्न विचारतील. तर अपवाद काय, लष्करी न्यायालय आणि कोर्ट मार्शल. चला, यांच्या विरुद्ध नाही करता येणार. चला, 138 काय म्हणते भावांनो, 138 म्हणते की म्हणजे संघसूचीतील एखाद्या विषयावर सर्वोच्च न्यायालयाला अधिकार देणार की म्हणजे अधिकार क्षेत्र वाढवणार. संघसूचीतील एखाद्या विषयावरचं काय करणार, सर्वोच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र वाढवणार. म्हणजे याच्यात प्रश्न कसा येऊ शकते, खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार संसद हे कायद्याद्वारे सर्वोच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र वाढवू शकते. तर भावांनो, हा अनुच्छेद 138 आणि 143 आपल्या सर्वांना माहित आहे की राष्ट्रपती सल्ला मागवू शकतात, पण 2 बाबतीत. एखादी कोणता की एखादा समाजहिताचा किंवा एखादा महत्वपूर्ण प्रश्न आहे त्याबाबत काय करते, राष्ट्रपती सल्ला मागवू शकतात. आणि दुसरा कोणता, तर एखादा करार आहे, एखादा तह आहे किंवा एखादा काही वचनबद्धता आहे जे घटनेच्या पूर्वेपासून होती आणि अजूनही चालूच आहे, त्याबाबत काय करू शकतात, राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाला अनुच्छेद 143 अंतर्गत काय करू शकतात, सल्ला मागवू शकतात. कॅनडाकडून आपण ही तरतूद घेतलेली आहे. आणखीन प्रश्न काय येऊ शकते की एखादा महत्वाचा समाजहिताचा किंवा महत्वाचा सारभूत प्रश्न आहे तेव्हा मागतील. आणि दुसरं काय सांगितलं मी, एखादा तह किंवा करार जो घटनेच्या पूर्वीपासून चालू आलेला आहे, म्हणजे लागू झालेला आहे आणि अजूनही चालूच आहे, त्याबाबत काय राष्ट्रपती सल्ला मागवू शकतात. तर जो पहिलं सांगितलं की महत्वाचा प्रश्न समाजहिताचा, त्यात सर्वोच्च न्यायालयाने सल्ला नाही दिला तरी चालते. पण जर का एखादा तह करार याबाबतचा जर का म्हणजे सल्ला मागवला राष्ट्रपतींनी, तर सर्वोच्च न्यायालयाला त्यावर रिप्लाय करणं बंधनकारक असते. ओके, पण त्यातही महत्वाचं कसं असतं की त्यांनी दिलेला सल्ला हा राष्ट्रपतींना मान्य करणे गरजेचं नसते ना. शेवटी काय ते रिकमेंडेशन आहे, तो सल्ला आहे, तो काय बाध्यकारी नसते. ओके, चला, झाला हा प्रश्न. मॅक्झिमम माहिती कशी देता येईल मी तुम्हाला यात
कव्हर करून दिलेली आहे दोन्ही प्रश्नात. ओके, आता पुढचा प्रश्न पहा. म्हणजे सर्वोच्च न्यायालय बऱ्यापैकी तुमचं यात कव्हर होते, बाकीचं आणखीन आपल्या टेस्टमध्ये कव्हर होणारच आहे. आता पहा काय म्हणते, आणखीन प्रश्न काय येऊ शकते की हे पहा 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेची तरतूद होती. वाक्य काय बरोबर आहे? तर 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेची तरतूद होती आणि त्याच्यानुसार 1774 मध्ये बंगाल येथे काय सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली होती. इलियास इम्पे काय होते? पहिले सरन्यायाधीश होते. हे पण एक लक्षात ठेवा. काय? इलियास इम्पे झाला. आता पुढे पहा की 1935च्या कायद्यानुसार फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना झाली आणि हेच फेडरल कोर्ट ऑफ इंडिया आता सध्याचं आपलं सर्वोच्च न्यायालय आहे. ओके, हेच फेडरल कोर्ट ऑफ इंडिया काय सध्याचं आपलं सर्वोच्च न्यायालय. 1935च्या कायद्यानुसार झाली भावा स्थापना, म्हणजे कोर्ट ऑफ काय फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना झाली, पण ऍक्च्युअल मध्ये ते 1 ऑक्टोबर 1937 ला झाली. 1 ऑक्टोबर 1937 ला झाली, हे एक लक्षात ठेवा. झालं. आणखीन काय? भारताचे सर्वोच्च न्यायालय 28 जानेवारी 1950 रोजी अस्तित्वात आले. वाक्य काय बरोबर आहे? बरं, पहिले सरन्यायाधीश कोण होते? तर एच जे कानिया, हरिलाल जे कानिया, एच जे कानिया, हे एक नाव लक्षात ठेवा. एच जे कानिया हे काय होते भावांनो? पहिले सरन्यायाधीश होते आणि हे काय होते? पदावर असताना मृत्यू पावलेले होते. मला वाटते एक सस्याजी मुखर्जी आहेत आणि एक एच जे कानिया आहेत, हे दोन असे सरन्यायाधीश होते जे पदावर असताना मृत्युमुखी पडले होते आणि हेच भावांनो काय होते? पहिले सरन्यायाधीश होते. हे एक वाक्य लक्षात ठेवा. म्हणजे पहा काय झालं, माझा आन्सर काय येणार? वरील सर्व. हे पहा मी तुम्हाला माहिती देत आहे, म्हणजे समजा मी इथे टिक नाही केलं, तुम्ही समजून घ्या ते की बा वरील सर्व राहील. ओके, हा पुढे राज्यपाल, खूप जास्त महत्वाचा. राज्यपाल पुढीलपैकी कोणत्या परिस्थितीत राष्ट्रपतींच्या सूचनेविना अध्यादेश काढू शकत नाही? सगळ्यात पहिले तर राज्यपालाचा अध्यादेश काढण्याचा अधिकार कशात आहे भावांनो? 213 मध्ये आहे. हा राष्ट्रपतीचा 123 मध्ये आहे, राज्यपालाला 213 मध्ये. झालं. आता पहा कोणत्या परिस्थितीत काढू शकत नाही, तर 3 परिस्थिती आहेत आणि ह्या 3ही मी इथं दिलेल्या आहेत. 3 परिस्थिती आहेत, 1, 2, 3 आणि ह्या 3ही मी इथं दिलेल्या आहेत. फक्त मला सांगायचं काय तुम्हाला की ह्या परिस्थिती 3 लक्षात ठेवा. या 3 परिस्थितीत काढता येत नाही. तर पहिली परिस्थिती कोणती? तर अध्यादेशात असणाऱ्या तरतुदीसारखे विधेयक राज्य विधिमंडळात मांडण्यासाठी राष्ट्रपतीची पूर्वसंमती लागते. असं एक विधेयक आहे, असा एक अध्यादेश आहे की त्या टाईपचं जर का विधेयक असतं तर त्यासाठी राष्ट्रपतीची पूर्वसंमती लागली असती, जसं व्यापाराचे स्वातंत्र्य वगैरे याबाबतचं. ओके, पुढे पहा. अध्यादेशात असणाऱ्या तरतुदीसारखे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवावे लागत असेल तर. ओके, आणि नंतर काय म्हणते? अध्यादेशासारख्याच तरतुदी असलेले विधेयक राज्य विधिमंडळाचा एखादा कायदा राष्ट्रपतीची संमती नाही मिळाली तर अवैध ठरण्याची शक्यता असेल तर. या 3 परिस्थिती. महत्वाचं मला काय, दुसऱ्या ऑप्शन बद्दल आपण जास्त बोलू. कसं? अध्यादेशात असणाऱ्या तरतुदीसारखे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ रोखून ठेवावे लागत असेल तर यात कसं दिलेलं आहे भावांनो की राष्ट्रपतीकडे एखादं विधेयक सादर झालं, विधानसभेनं विधान परिषदेनं विधेयक पारित केलं, राष्ट्रपतीकडे काय संमतीसाठी सादर झालं, राज्यपालांकडे काय संमतीसाठी सादर झालं, तर अनुच्छेद 200 नुसार राज्यपालांकडे 4 पर्याय असतात. हे पहा, विधेयकाला संमती देतील, दुसरं संमती रोखून ठेवतील, ते विधेयक काय करतील? पुनर्विचारार्थ पाठवतील, फक्त धन विधेयक वगळता. शब्द तेवढाच महत्वाचा, सर्व विधेयक नाही पाठवता येत. आणि आणखीन काय करतील? राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवतील. म्हणजे बघा, राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवणे न ठेवणे राज्यपाल ठरवतील. पण भावांनो महत्वाचं कसं आहे, जर काय त्या विधेयकात उच्च न्यायालयाच्या स्थितीमध्ये बदल करण्याबाबतचे जर तरतुदी असतील तर मात्र राज्यपालांना राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवावेच लागते. आणि हेच वाक्य तुम्हाला विचारलं जाऊ शकते. किंवा खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत राज्यपालांना एखादे विधेयक राष्ट्रपतीच्या संमतीसाठी राखून ठेवावेच लागते? तर कोणत्या परिस्थितीत? जर का त्या विधेयकात उच्च न्यायालयाच्या स्थानामध्ये बदल करण्याच्या तरतुदी असतील तर. मग ते घटनेच्या विरोधी असेल, ते समाजहिताच्या विरोधी असेल, ते भाग 3 मधल्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन करणारं असेल, अशा परिस्थितीत ठेवणे किंवा न ठेवणे. पण या परिस्थितीत मात्र ठेवावंच लागते. ओके, आपल्याला असे ऑप्शन देतील, आपल्याला वाटते बा वरील सर्व बरोबर, तर नाही भावांनो, फक्त काय, जर का ते उच्च न्यायालयाच्या स्थितीमध्ये बदल करणारं असेल तेव्हाच ठेवावे लागतील. आणि अनुच्छेद 200 नुसार राज्यपालांकडे विधेयक जर का जेव्हा जाते तेव्हा त्यांच्याकडे 4 पर्याय असतात, असं एक लक्षात ठेवा. ओके, तर पुढे खालीलपैकी योग्य विधान निवडा. सोपा प्रश्न आहे, घटना समितीवरचा, संविधान सभेवरचा सोपा प्रश्न आहे, तुमचा बरोबर आला असेल. 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक पार पडली. पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण? सच्चिदानंद सिन्हा. कोण होते? सच्चिदानंद सिन्हा. पहिल्या बैठकीचे यांना काय अध्यक्ष स्थान भूषवले होते.
ओके. आणखीन महत्वाचं काय की बा फ्रान्सच्या पद्धतीचं अनुकरण करत, म्हणजे काय ते ज्येष्ठतम होते म्हणून, बाकी काहीच कारण नाही. म्हणजे फ्रान्समध्ये असं असते की बा जेव्हा पहिली बैठक भरते, जेव्हा अध्यक्षच निवडलेला नसतात, तेव्हा सर्वात वयोवृद्ध जो व्यक्ती असते त्याला अध्यक्ष बनवा. चला, आणखीन एक महत्वाचं काय, यांच्या नावाची शिफारस कोणी केली होती, तर जे.पी. कृपलानी यांनी केली होती. आता याच्यात काय सांगायचं आहे वेगळं की जे.पी. कृपलानी यांनीच त्यांच्या नावाची शिफारस का बरं केली, बाकीचे नव्हते का? तर विषय असा होता की जे.पी. कृपलानी त्यावेळेस काँग्रेसचे अध्यक्ष होते. काँग्रेस काय होता, सर्वात मोठा पक्ष होता. बरोबर, म्हणूनच काय झालं, जे.पी. कृपलानी यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली होती. डॉक्टर आपले सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्याला अनुमोदन दिलं होतं. ओके, तिथे एक प्रश्न गेला. तर 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड झाली. बरोबर आहे. नाही, 13 डिसेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत उद्देश पत्रिका मांडली. हे पण बरोबर आहे. बरोबर आहे. कॅबिनेट मिशन नुसार काय आपल्या संविधान सभा गठन झालं होतं. आता विषय कसा होता, संविधान सभेची सदस्य संख्या 389. बरोबर आहे. मग त्या मुस्लिम लीगनं पहिल्या बैठकीवर बहिष्कार टाकला, म्हणजे किती राहिले, 6. इथं 1, 316. ओके, मग या 316 मधून संस्थानिकांचे 93 आले नाहीत, म्हणजे किती झाले, 6. इथं 2, 226. बरोबर आहे. तर भावांनो, विषय असा होता की उद्देश पत्रिका मांडली, पण सदस्य किती होते पहिल्या बैठकीला, 1211 होते. मग मी हे का बरं लिहिलं, तर हे याच्यासाठी लिहिलं की उद्देश पत्रिका जे मांडली तर तेव्हा मुस्लिम लीग आले नव्हते, तेव्हा संस्थानिक आले नव्हते. तर मग याला काय केलं होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि M.R. जयकर यांनी या उद्देश पत्रिकेला विरोध केला होता की तुम्ही हे मांडू नका, अजून बाकीचे लोक यायचे राहिले, यासाठी विरोध केला होता. हे एक लक्षात ठेवा. तर विरोध करणारे कोण होते उद्देश पत्रिकेला, तर जयकर आणि आंबेडकर या दोघांनी या उद्देश पत्रिकेला विरोध केला होता. झालं. आणखीन एक लक्षात ठेवा की मुस्लिम लीगनं बहिष्कार टाकल्यावर संविधान सभेची सदस्य संख्या 316 व्हायला पाहिजे होती, पण ते ऍक्च्युअल मध्ये होती 324. ते किती होती, 324. तर 324 का बरं होती माहिती आहे का, जरी मुस्लिम लीगनं बहिष्कार टाकला तरी याचा अर्थ हा नाही होत किंवा सगळ्याच जणांना बहिष्कार टाकला. त्यातले काही लोक तरी आले होते, जसं सईद मोहम्मद सादुल्ला जे आपल्या मसुदा समितीचे सदस्य होते ते, जसं नुसरत मोहानी. तर यासारखे असे लोक होते की मुस्लिम लीगमध्ये जरी होते तरी ते आपल्या संविधान सभेत होते, त्यांनी बहिष्कार नव्हता टाकला, म्हणजे संपूर्ण मुस्लिम लीगनं नव्हता टाकला, हे सांगायचं होतं. ओके. आणि हे एक लक्षात ठेवा की पहिला आता 226 झाले सदस्य, मग पहिल्या बैठकीला मी म्हणतो 211, म्हणजे मी म्हणतो म्हणजे आहेत 211 हजर होते. तर मग बाकीचे गेले कुठं. आता एवढी महत्वाची गोष्ट होती, संविधान सभेची बैठक आहे, पहिली बैठक आहे, तरी हे बाकीचे सदस्य गेले कुठे होते. तर त्या दिवशी आपले पश्चिम बंगालमधले एक सदस्य होते प्रसन्नदेव रयकूट. कोण होते, प्रसन्नदेव रयकूट. तर भावा यांचं निधन झालं होतं त्या दिवशी. हे एक लक्षात ठेवा की संविधान सभेच्या जी बैठक होती आपली पहिली बैठक 9 डिसेंबरला, तर त्या दिवशी आपले हे घटना समितीचे सदस्य होते, हे संविधान सभेचे सदस्य होते, यांचं त्या दिवशी निधन झालं होतं. ओके. चला, हे एक लक्षात ठेवा. हे एवढी सारी माहिती सांगितली मी तुम्हाला, जास्तीत जास्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे माझा प्रयत्न करा तर याच्या बाहेर प्रश्न नाही केला पाहिजे, आपल्या टेस्ट सिरीज मधले प्रश्न तुम्हाला दिसले पाहिजे. चला, राज्याचा महाधिवक्ताबाबत योग्य अयोग्य विधान निवडा. अनुच्छेद 165 मध्ये राज्याच्या महाधिवक्ताबाबतची तरतूद आहे, वाक्य बरोबर आहे. आणि महान्यायवादी जर म्हटलं तर तो 76 मध्ये येते. झालं. राज्यपालांनी निर्धारित केलेले पगार व भत्ते त्यांना मिळतात. राज्य विधिमंडळाच्या सदस्याप्रमाणे सर्व विशेषाधिकार व संरक्षण त्यांना मिळते. बरोबर आहे. अनुच्छेद किती, 194. आणि तेच वर म्हटलं तर तिथं म्हणजे महान्यायवादीसाठी म्हटलं, 76 साठी म्हटलं तर 105. हे दोन्ही अनुच्छेद आपले पाठ पाहिजेत. आणि हे 2. ओके. नियुक्तीपासून 5 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे या आधी, म्हणजे आधी जे पूर्ण होणार तोपर्यंत जे पद धारण करतात. तर भावांनो, तुम्हाला सरळ माहिती आहे की यांना हे पूर्णतः राज्यपालाच्या मर्जीनुसार पद धारण करतात. राज्यपाल त्यांना केव्हाही पदावर काढू शकते. त्यांना किमान वय, कमाल वय काहीच दिलेलं नाहीये. ओके. आणखीन एक लक्षात ठेवा की हे लोकसेवक या व्याख्येअंतर्गत येत नाहीत. लोकसेवक ते RTI अंतर्गत येत नाहीत, माहिती अधिकाराअंतर्गत येत नाहीत. कोण, हे महाधिवक्ता, महान्यायवादी दोन्ही पण. ओके. जसं हे राज्यपालाच्या मर्जीनुसार पद धारण करतात तसं ते राष्ट्रपती. ओके. आलं लक्षात की लोकसेवक या अंतर्गत येत नाही. आता लोकसेवकाची व्याख्या पहिले IPC मध्ये, जेव्हा IPC होता तेव्हा 21 मध्ये होती, आता BNS मध्ये मला वाटतं 168 मध्ये आहे बहुतेक. तर लोकसेवक या अंतर्गत येत नाही, RTI अंतर्गत येत नाही, हे लक्षात ठेवा. आणि सर्व विशेषाधिकार आणि संरक्षण तर अनुच्छेद लक्षात ठेवा 194 आणि 105. 105 म्हटलं तर मग महान्यायवादीसाठी, 194 म्हटलं तर महाधिवक्तासाठी. ओके. चला, सोपा प्रश्न होता. पण या म्हणजे काय म्हणायचं आहे की याच्यावर प्रश्न येते, बऱ्यापैकी प्रश्न येते, त्यामुळे आपण हा प्रश्न टाकलेला आहे. समोर तुम्हाला महान्यायवादीवर पण प्रश्न दिसणार.
खालीलपैकी अयोग्य विधान निवडा. संविधान सभेची एकूण 11 सत्र झाली, वाक्य बरोबर आहे. 4 सत्रे स्वातंत्र्यापूर्वी, 7 सत्रे स्वातंत्र्यानंतर झाली, वाक्य बरोबर आहे. फक्त एक लक्षात ठेवा, 5व्या सत्रात आपल्याला स्वातंत्र्य भेटलं होतं. काय म्हटलं मी? 5व्या सत्रात स्वातंत्र्य भेटलं होतं. घटनेच्या अनुच्छेद 394 नुसार 16 कलमांचा अंमल 26 नोव्हेंबर 1949 रोजी सुरू झाला, वाक्य बरोबर आहे. एकूण किती अनुच्छेद लागू झाले? तर ते 16 अनुच्छेद लागू झाले. अनुच्छेद 394 नुसार 16 अनुच्छेदांचा अंमल हा 26 नोव्हेंबर 1949 पासून झाला, म्हणजे या दिवशी आपली घटना अंशतः लागू झाली. ओके. आता पहा, 15 ऑगस्ट 1947 ते 26 जानेवारी 1950, मग यापर्यंत काय होणार? तर मग या वेळेपर्यंत देश कसा चालला? तर देश हा भारत सरकार अधिनियम 1935 नुसार चालत होता. तर देश कसा चालत होता? भारत सरकार अधिनियम 1935 नुसार चालत होता. हे एक लक्षात घ्या भावांनो. आलं लक्षात? तर हा प्रश्न खूप महत्वाचा, हा वाक्य विचारला जाऊ शकते म्हणून मी तुम्हाला सांगितलं. 16 कलम ज्या 5, 6, 7, 8 नागरिकत्वासंबंधी भाग 2, 60 राष्ट्रपतीची शपथ, या प्रकारे अनेक 393 होती. 393 मध्ये काय माहितीये का? भारतीय संविधान, आपल्या संविधानाचं नाव भारतीय संविधान हे कशामध्ये आहे माहिती आहे का भावांनो? 393 मध्ये आहे. ओके, शीर्षक ज्याला म्हणतात. चला पुढे. डॉक्टर आंबेडकरांनी मसुदा समितीच्या व्यतिरिक्त खालीलपैकी कोणत्या समित्यांमध्ये सदस्य म्हणून काम केलं होतं? चला, या टाईपचा प्रश्न खूप जास्त अपेक्षित आहे. आता हे पहा, मसुदा समितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होतेच, म्हणजे पहिली. या व्यतिरिक्त पहा, मूलभूत हक्क उपसमिती यात सदस्य होते, झाली 2. अल्पसंख्याक उपसमिती यातही होते, झाले 3. सल्लागार समिती यातही होते, 4. संघराज्य घटना बरोबर आहे. प्रांतिक घटना, प्रांतिक घटना झाले 6. आणि आणखी माहिती आहे का कोणती होती 7वी? संघराज्य अधिकार. हे पहा, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समिती व्यतिरिक्त या 6 समित्यांमध्ये पण होते, हे एक लक्षात ठेवा. जसं मूलभूत हक्क उपसमिती म्हटलं तर कृपलानी त्याचे अध्यक्ष होते. अल्पसंख्याकांचे कोण होते? मुखर्जी होते. या दोन्ही जर एकत्र केला तर याचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते. ओके, म्हणजे फक्त आपल्या डोक्यात काय राहते की बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते, तर मग ते फक्त तिथंच होते का? नाही, तर त्याच्या व्यतिरिक्त आणखीन 6 समित्या होत्या, म्हणजे टोटल 7 समित्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलेलं आहे. ओके, हा प्रश्न सुद्धा येऊ शकते किंवा कोणत्या समितीत सदस्य होते किंवा कोणत्या समितीत नव्हते, अशा टाईपचा प्रश्न. खालीलपैकी योग्य विधान विधाने निवडा. मूळ घटनेत एक प्रस्ताविका, 22 भाग, 395 कलमे आणि 8 अनुसूच्या होत्या. मूळ घटनेत काय? एक प्रस्ताविका, 22 भाग, 395 कलमे आणि 8 अनुसूच्या होत्या. सध्या घटनेत एक प्रस्ताविका, 25 भाग, 12 अनुसूच्या आणि समजा 461 आहे, ते लिहिलं याच्यासाठी नाही की कारण की तो बदलत राहते. ओके, तो काय तो नंबर कमी जास्त होते म्हणून ते आपण तिथे टाकलं नाही. तर काय भावांनो, माझे दोन्ही वाक्य इथं बरोबर आहे. ओके, आता हे पहा, मे बी इथं मी टिक नसेल करत तर तुम्ही समजून घ्यायचं हे वरील सर्व आहे. ओके, हे वरील सर्व आहे. नाही तर मग सर तुम्ही टिक नाही केलं इथं टिक केलं तर इथं केलं होतं, कधी कधी होऊ शकतं किंवा मी टिक नाही केलं उद्देशपत्रिका. आता हे वरील सर्व बरोबर, वरील सर्व बरोबर येणार ना, ते समजून घ्यायचं भावांनो. चला, अनुच्छेद 3 नुसार संसदेला खालीलपैकी कोणते अधिकार प्राप्त आहेत? आहे पहा, अनुच्छेद 3 काय म्हणते की यानुसार संसदेला नवीन राज्य निर्माण करणे, जे नवीन राज्य निर्माण करणे म्हणजे कसं, हे आपला देश आहे, तर इथं कोणतंही हे वेगवेगळे राज्य आहेत. तर म्हणजे कसं आहे की नवीन राज्य निर्माण करू शकते, कोणत्याही राज्याच्या सीमा बदलू शकते, कोणत्याही राज्याचं नाव बदलू शकते, या राज्याचा काही भाग, त्या राज्याचा काही भाग, त्या राज्याचा काही भाग घेऊन आणखीन काय करू शकते. बरोबर आहे. या म्हणजे काय, इंडिया इज अ इनडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ डिस्ट्रक्टिबल स्टेट. राज्य कशा आहेत? भंजक आहेत, म्हणजे राज्याचं अस्तित्व स्थिर नाही आहे, पण काय ते देशाचं राहणार. चला, त्याला म्हणतात राज्य. कधी पण राज्य हे काय ते भंजक, राज्यांचा अभंजक संघ. पण संघ कसा आहे? तो अभंजक आहे, तो इनडिस्ट्रक्टिबल आहे, तिथं काही नाही होऊ शकत, आतमध्ये काही केला जाऊ शकते. म्हणजे एखाद्या राज्याचं नाव बदलता येते, सीमा बदलता येते, कमी करता येते, जास्त करता येते, काही करता येते. म्हणजे आज जो काही भाग महाराष्ट्रात आहे तो उद्या तो आपल्याला छत्तीसगडमध्ये दिसला असेल किंवा छत्तीसगडमधला काही आपल्या इकडे आपल्या आलेला दिसणार, काही होऊ शकते. ओके, पुढे. संसदेत काही बदल करण्यासंदर्भाचे विधेयक मांडण्यापूर्वी राष्ट्रपतीची पूर्वसंमती घ्यावी लागते, तर हेही वाक्य काय बरोबर आहे. पण भावांना एक लक्षात ठेवा, राष्ट्रपतीची पूर्वसंमती घेतील, राष्ट्रपती काय करतील याबाबतच्या म्हणजे शिफारस काय करणार? राज्याला पाठवणार, राज्य विधिमंडळाकडे पाठवतील. मग राज्य विधिमंडळाकडे पाठवल्यानंतर त्यांना एक वेळ दिला जाणार की एवढ्या वेळेत तुम्ही रिप्लाय करा, तुमचे विचार मत मांडा, तुमचे मत व्यक्त करा की हे केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे. आता त्यांनी हो म्हणो की नाही म्हणो,
शेवटी त्यांच्या हातात नसते, म्हणजे फक्त विचारलं जाते तुमचं मत द्या, तुमचं मत दिल्यानंतर ते आम्ही ग्राह्य धरू नाही धरू ते आम्ही ठरवू. म्हणजे काय, 3 नुसार काय करता येते, राज्य काही कोणत्याही राज्याची सीमा बदलणार, नाव बदलणार, कमी करणार, जास्त करणार, काहीही करणार. आणि 2 मधला फरक लक्षात ठेवा, किंवा हे अनुच्छेद 3 आहे, तर मग 2 नुसार काय असते की एखादं नवीन राज्य दाखल करून घेणे. म्हणजे कसं, बांगलादेशमधला एखादा प्रदेश घेतला किंवा पकडून घ्या म्यानमारमधला एखादा घेतला, तर ते नवीन राज्य दाखल करून घेणे ते 2 अंतर्गत असते भावांनो. हा 2 आणि 3 मधला फरक आहे. आणि नवीन राज्य स्थापन करणे. ओके ओके, पुढे पहा. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली राज्य विभागाची स्थापना केव्हा करण्यात आली. आता पहा भावांना, हा प्रश्न महत्वाचा आहे. का बरं, कारण की यातल्या बाकी तारखा मला तुम्हाला सांगायच्या होत्या की त्या तुम्ही लक्षात ठेवा. तर कसं पहा की 27 जून 1947 रोजी, आतापर्यंत प्रश्न आला नाही, प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे. 27 जून 1947 रोजी काय झालं, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली राज्य विभागाची स्थापना झाली. पहिली गोष्ट झाली. दुसरं पहा की 28 एप्रिल 1947 रोजी तुम्हाला माहिती आहे, जे 6 संस्थानिक बडोदा, बिकानेर, जयपूर, पटियाला, रेवा, उदयपूर यांनी संविधान सभेत भाग घेतला होता. मग ते पहिले 6 संस्थानिक कोणत्या दिवशी आले, तर या दिवशी आले. सरळ सरळ प्रश्न येणार, त्या 6 संस्थानिकांनी खालीलपैकी कोणत्या दिवशी प्रवेश घेतला होता, तर ते बडोदा, बिकानेर, जयपूर, पटियाला, रेवा, उदयपूर. ओके, आता चला 17 नोव्हेंबर इथं 1947, 17 नोव्हेंबर 1947ला काय झालं, आपल्याला माहिती आहे संविधान सभा काय करत होती, घटना म्हणजे देशासाठी संविधान तयार करत होती. आणि त्याच्या व्यतिरिक्त काय करत होती, तर देशासाठी इतर कायदे पण तयार करणे. ते भारतीय स्वातंत्र्याचा अधिनियम 1947 नुसार संविधान सभेला काय केलं होतं, घटना समिती व्यतिरिक्त कायदे मंडळाचाही दर्जा भेटला होता. म्हणजे ते घटना तर निर्माण करणारच, पण काय करणार, देशासाठी संसद म्हणून पण काम करणार, म्हणजे देशासाठी इतर कायदे पण बनवणार. मग जेव्हा ते घटना समिती म्हणून काम करत होती तेव्हा तिचे अध्यक्ष कोण होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि जेव्हा ते संसद म्हणून काम करत होती आपली संविधान सभा, तेव्हा तिचे अध्यक्ष कोण होते, जी.व्ही. माळवणकर. तर मग सरळ सरळ प्रश्न विचारतील, तर माळवणकर यांची नियुक्ती केव्हा झाली होती, तर भावांनो ही तारीख लक्षात ठेवा, 17 नोव्हेंबर 47. ओके, आणि त्यानंतर हे 3 जून 1947, तर या दिवशी माउंटबॅटन योजना जाहीर झाली होती. माउंटबॅटन योजना जाहीर होण्याची तारीख आहे बस. आणि या माउंटबॅटन योजनेच्या आधारावर काय झालं होतं, हे तुम्हाला, या माउंटबॅटन योजनेच्या आधारावरच आपला भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 आला होता. ओके, या टाईपमध्ये पुढे घेऊ. आता हा प्रश्न खूप महत्वाचा, राज्य विधिमंडळावर प्रत्येक पेपरमध्ये प्रश्न येते. राज्य विधिमंडळावर म्हणजे प्रश्न टाकल्याशिवाय पेपर कंप्लीट होत नाही. ओके, पहा की महाराष्ट्र विधान परिषदेच्या एकूण सदस्यांपैकी 5/6 5/6 म्हणजेच 66 सदस्य, मी मुद्दामून आकडा हा तुमच्यासाठी टाकला, हे 66 आकडा तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. अप्रत्यक्षपणे एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीनुसार निवडून दिले जातात. काय, माझं वाक्य बरोबर आहे, कसं सांगतो की विधान परिषदेत 1/6 सदस्य म्हणजेच 12 सदस्य राज्यपाल नामनिर्देशित करतात, हे वाक्य बरोबर आहे. आता आहे पहा, महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे, 78 आहे. ओके, 78 आहे. तर मग त्यातले तुम्ही मला सांगा 1/3 1/3 हे कोणाकडून असतात, हे विधानसभेकडून असतात, विधानसभेच्या सदस्यांकडून असतात. 1/3 हे कोणाकडून असतात, हे स्थानिक स्वराज्य संस्थाकडून असतात. ओके, झालं. नंतर पहा 1/12 1/12 हे कोणाकडून असतात, हे शिक्षक मतदारसंघातून आणि पदवीधर मधून असतात. ओके, आणि राहिलेले 1/6 हे कोणाकडून असतात, हे राज्यपाल नामनिर्देशित असतात. म्हणजे हा आकडा आहे 12 78चा. पण भावांनो 1/3 हे स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेतून असतात. आता पहा, सांगायचं काय मला, आणि हे 1/12 या चारीची ऍडिशन 5/6 होते. आणि मग ते 66 लिहितात. 66 + 12 66 + 12 हे झाले आपले 78. ओके, आता महत्वाचं कसं आहे भावांनो, की पहा इथून 7 असतात, शिक्षक मधून 7, पदवीधर मधून 7 असतात. मग आता इथून 1/3 म्हणजे सारखा आकडा जरी असला तरी भावा विधानसभेच्या सदस्यांमधून ते 30 असतात आणि इथून 22 असतात. म्हणजे तो आकडा कसा असते ऍक्च्युअल मध्ये 30, 22, 7, 7, 12 30, 22, 7, 7, 12 असे सदस्यांची म्हणजे असतात ही निवडलेली. ओके, आणखीन एक लक्षात ठेवा, तर मग हे 5/6 कसे अप्रत्यक्षपणे निवडलेले असतात आणि 1/6 हे कसे डायरेक्ट नॉमिनेट केलेले असतात. ओके, मग आणखीन काय लक्षात ठेवता येईल मला याच्या व्यतिरिक्त, किंवा कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद आहे. सोपा प्रश्न जर आला तर सोपं जोडीने लक्षात ठेवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक. ओके, महाराष्ट्र आणि कर्नाटक, यूपी आणि बिहार. ओके, आणि शेवटची जोडी काय, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. आणखीन काय विचारू शकतात फार तर तेलंगणामध्ये 40 आहे, आंध्र प्रदेशमध्ये 50 आहे.
युपी मध्ये सर्वात जास्त म्हणजे किती आहे 100, बिहार मध्ये 75, इथं कर्नाटक आणि बिहारची सारखी आहे 75 आणि आपली 78 तर तुम्हाला माहितच आहे. या टाईपमध्ये आणखीन एक प्रश्न येऊ शकते जर आला तर. मॅक्झिमम काय कव्हर करता येईल ते मी इथं तुम्हाला सांगितलेलं आहे. तरी पहा पुढे आणखीन एक प्रश्न आहे, त्यात बाकीच्या गोष्टी सांगतो. हे बघा खालीलपैकी योग्य विधान निवडा. घटनेने विधान परिषदेची सदस्य संख्या ही किमान 40 तर कमाल विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 1/4 अशी केली आहे. अशी असेल तर नाही भावांनो, हे 1/4 नाही, हे 1/3 आहे. इथं प्रश्न जाऊ शकते. हा किती पाहिजे? हे 1/3 पाहिजे. त्यामुळे माझं काय होते, पहिलं चुकते. राज्याच्या कारभारात प्रत्यक्षपणे निर्वाचित विधानसभेचे प्राबल्य राहावे, विधानसभेचे प्राबल्य राहावे यासाठी असं करण्यात आलेलं आहे. तर हे माझं वाक्य काय बरोबर आहे. म्हणजे काय झालं, माझं फक्त अयोग्य मात्र ब योग्य आहे. ओके, हे किती असतात? हे किमान 40 तर मॅक्झिमम किती? 1/3. कोणाच्या? तो विधानसभेच्या. विधानसभेची किती आहे? आपली 288 आहे. त्या टाईपमध्ये. ओके, आणखीन एक लक्षात ठेवा की काय सांगायचं होतं मला की या दरम्यान राहणार. आणखीन एक महत्वाचं म्हणजे हे झालं तर पण हे जरी घटनेत दिलेली असली संख्या अशी किंवा किमान 40 आणि मॅक्झिमम काय तर विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 1/3 ठेवा, पण हे ऍक्च्युअल मध्ये काय असते, हे संसदेनं निर्धारित केलेली असते. 171 मध्ये दिलेले आहे याची रचना, विधान परिषदेची रचना कशी असावी, पण ते त्यानुसार न करता ऍक्च्युअली हे संसदेनं ठरवलेली असते. हे एक वाक्य लक्षात ठेवा. पुढे खालीलपैकी कोणते अनुच्छेद 163 मध्ये समाविष्ट नाही? चला, अतिशय महत्वाचा अनुच्छेद आहे आणि या अनुच्छेदामध्ये मी तुमचे एकदम महत्वाचे दोन अनुच्छेद म्हटल्यापेक्षा 3 अनुच्छेद एकदम व्यवस्थित करून देतो. त्याच्या बाहेर प्रश्न जाणार 99% तर जातच नाही, कारण की तुम्हाला समजून जाणार की सर याच्या बाहेर काय विचारते. हे बघा 164. हे बघा महत्वाचे अनुच्छेद कोणते सर्वात जास्त राज्य विधिमंडळ जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा हे पहा 163, 164 आणि 167. 167 मध्ये काय आहे भावांनो, तर मुख्यमंत्र्याची संविधानिक कर्तव्य, बरोबर आहे. तसंच इथं 78 मध्ये आहे राष्ट्रपतीची संविधानिक कर्तव्य. तर मग हे इथं 75 आणि इथं 74. बस हे 6 अनुच्छेद एकसारखे आहेत, फक्त थोडा फरक आहे तो मी सांगतो. म्हणजे फरक कोणता आहे तो मी सांगतो. आता राज्यपालांना सल्ला व सहाय्य देण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ असेल. हे चुकलं, हे नाहीये. हे 163 मध्ये आहे ते सांगतो. मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला एकत्रितपणे मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला, हे बी शब्द महत्वाचा, विधानमंडळाला नाही किंवा विधान परिषदेला नाही, विधानसभेला एकत्रितपणे जबाबदार असणार. वाक्य काय बरोबर आहे. इतर मंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार करतील. वाक्य काय आहे बरोबर आहे. म्हणजे का मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल करतील आणि मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार इतर मंत्र्यांची नियुक्ती करतील. जो मंत्री कोणत्याही सलग 6 महिने कालावधीत राज्य विधिमंडळाचा सदस्य नसेल तर त्याचं काय 6 महिन्याच्या नंतर त्याचं मंत्रिपद सुद्धा संपुष्टात येते. तर भावांनो इथं प्रश्न काय महत्वाचा काय काय येऊ शकते, तर इथं आता पहा महत्वाचं काय 163 महत्वाची कलम. यात काय गोष्टी दिलेल्या आहेत? यात 3 गोष्टी दिलेल्या आहेत. कोणकोणती? पहिली कोणती तर मंत्रिमंडळ. शब्द लक्षात ठेवा फक्त. मंत्रिमंडळ म्हणजे कसा की राज्यपालांना सल्ला व सहाय्य देण्यासाठी एक मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखालील एक मंत्रिमंडळ असणार. ओके, काय मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखालील एक मंत्रिमंडळ असणार. हे पहा हे 163 मध्ये गेलं. आता वापस आलो 163 मध्ये काय सांगितलं मी? मंत्रिमंडळ. हे पहा मंत्रिमंडळ म्हणजे कसं, मुख्यमंत्री राज्यपालांना काय सल्ला व सहाय्य करण्यासाठी, काय सल्ला व सहाय्यासाठी मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखालील एक मंत्रिमंडळ असेल. चला, पहिला शब्द काय लक्षात ठेवला मी? मंत्रिमंडळ. दुसरा काय 163(1) मध्ये काय आहे? स्वेच्छाधिकार हा शब्द आहे. म्हणजे कसं, कीवर्ड लक्षात ठेवा. म्हणजे कसं की एखादं काम राज्यपालांनी केलं ते त्यांच्या स्वेच्छाधिकारात होतं की नव्हतं, असं म्हणजे एक प्रश्न निर्माण झाला की बा हे स्वेच्छाधिकारात होतं किंवा नव्हतं. जर का त्यांनी केलं तर ते होतं असं गृहीत धरलं जाईल. म्हणजे काय, मंत्रिमंडळ तर सल्ला देणार, पण त्याच्या व्यतिरिक्त जर का त्यांनी एखादं काम केलं तर ते स्वेच्छाधिकाराबाबतची तरतूद आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि झालं मंत्रिमंडळ संख्या, मंत्रिमंडळ स्वेच्छाधिकार, आणि तिसरा शब्द लक्षात ठेवा चौकशी. म्हणजे मंत्र्यांनी राज्यपालाला काय सल्ला दिला याची चौकशी कोणत्याही न्यायालयात करता येणार नाही. ह्या तरतुदी आहेत भावा 163 मध्ये. सरळ प्रश्न विचारतील 163 मध्ये खालीलपैकी कोणत्या कशाचा म्हणजे उल्लेख आहे किंवा कशाचा नाही. तर मंत्रिमंडळ, स्वेच्छाधिकार, चौकशी. मी लक्षात कसं ठेवतं? MSc.
ओके, हे मग 74 मध्ये काय लक्षात ठेवायचं भावांनो राष्ट्रपतीसाठी, तर एम आणि सी म्हणजे कसं तिथं स्वेच्छाधिकाराची तरतूद नाही आहे. म्हणजे काय राष्ट्रपतीला सल्ला व सहाय्य देण्यासाठी काय पंतप्रधानांच्या अध्यक्ष नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल आणि मंत्र्यांनी राष्ट्रपतीला कोणता सल्ला दिला त्याची चौकशी कोणत्याही न्यायालयात केली जाणार नाही. ते 74 मध्ये 163 आणि 74 राहील लक्षात. फक्त तिथं हा स्वेच्छाधिकाराची तरतूद नाही आहे. आता पुढे पहा आणखीन प्रश्न. आता 164 सांगतो इथंच. हे झाली आपली 163. 164 मध्ये काय आणते 164 मध्ये काय आणते मुख्यमंत्री म्हणजे पहा मुख्यमंत्री म्हणजे काय, राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करणार आणि त्यांच्या सल्ल्यानुसार इतर मंत्र्यांची नियुक्ती करणार. चला मुख्यमंत्री. 2 मध्ये काय सांगते संख्या म्हणजे काय मुख्यमंत्र्यासहित त्या मंत्रिमंडळाची संख्या हे विधानसभेच्या 15% अधिक असणार नाही किंवा 12 पेक्षा कमी असणार नाही याबाबतची. म्हणजे काय मॅक्झिमम किती 15% विधानसभेच्या आणि मिनिमम किती 12. हे 15% आहे आणि हे 12 आहे. हे काय संख्या चालेल. 164 1A मध्ये आणि 164 1B मध्ये काय भावांनो किंवा बंदी. जर का एखादा सदस्य पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत जर का त्याचं सदस्यत्व गेलं तर तो मंत्री म्हणून सुद्धा राहणार नाही. हे झालं भावांनो 164 आणि 164 झालं 164 1A 164 1B. नंतर काय 164 2 मध्ये काय झालं इथं आहे जबाबदार. शब्द कोणता आला पाहिजे जबाबदार. म्हणजे कसं की बा मंत्रिमंडळ हे विधानसभेला जबाबदार असणार जबाबदार. नंतर 164 3 मध्ये काय येणार शपथ की बा ते तिसऱ्या अनुसूचित दिलेली शपथ घेणार. याच्यामध्ये 4 मध्ये काय येणार 164 4 मध्ये की बा 6 महिन्याच्या आत जर का एखाद्या व्यक्तीची मंत्री म्हणून नियुक्ती केली तर 6 महिन्याच्या आत त्यानं विधानसभेचं किंवा विधान परिषदेचं सदस्यत्व भेटलं पाहिजे. अन्यथा काय होणार त्याचं मंत्रिपद संपुष्टात येणार. जबाबदार शपथ इथे काय 6 महिने हा शब्द लक्षात ठेवा. आणि शेवटचा 164 5 मध्ये काय लक्षात ठेवा वेतन की बा त्यांचं वेतन कोण ठरवणार तर ते राज्य विधिमंडळ त्यांचं वेतन ठरवते. बस भावांनो 163 आणि 164 अशा प्रकारे तुम्ही पाठ ठेवा. बस मुख्यमंत्री संख्याबंदी जबाबदार शपथ 6 महिने वेतन एक एक शब्द जरी लक्षात ठेवला तरी आपलं काम होते. ओके चला पुढचा प्रश्न पाहू. विधानमंडळाबाबत खालीलपैकी कोणते योग्य विधान आहे. राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्य संख्या मुख्यमंत्र्याच्या व्यतिरिक्त विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त असता कामा नये. तर भावांनो इथं व्यतिरिक्त नाही पाहिजे इथं पाहिजे सहित. ओके दिल्लीच्या मंत्रिमंडळाची सदस्य संख्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 10% आहे. दिल्ली म्हणा किंवा युटी म्हणा. झाला. आणखीन काय तर त्यांची सदस्य संख्या किती असते मंत्रिमंडळाची 7 असते कारण की तिथली विधानसभा सदस्य संख्या 70 आहे दिल्लीमध्ये म्हणून त्यांची मंत्रिमंडळाची सदस्य संख्या किती राहणार 7 राहणार. ओके सामान्य विधेयकास विधान परिषद जास्तीत जास्त 6 महिन्यांसाठी रोखून ठेवू शकते किंवा विलंब करू शकते तर नाही. पहिल्यांदा 3 महिने आणि दुसऱ्यांदा 1 महिना असं टोटल मॅक्झिमम 4 महिने. ओके म्हणजे काय सामान्य विधेयक आहे पहिल्यांदा जर का विधानसभेनं पारित केलं विधान परिषदेकडे पाठवलं तर विधान परिषद 3 महिन्यापर्यंत काय करू शकते ते विलंब करू शकते. परत पाठवलं तर 1 महिना आणि त्यानंतर जर का त्यांना काही रिप्लाय दिला तर ते पारित झालं असं गृहीत धरलं जाते कारण की त्यांना काय राज्यसभेच्या एवढं महत्वाचं स्थान नाही आहे. ओके तर काय जास्तीत जास्त 3+1 म्हणजे जास्तीत जास्त 4 महिने. आला लक्षात. चला पुढे. हा आता योग्य जोड्या जुळवा. इथं अनुच्छेद आणि इथं तरतुदी. आपल्याला माहित आहे 246 मध्ये काय अलोकेशन ऑफ द सब्जेक्ट्स बिटवीन सेंटर अँड स्टेट म्हणजे काय विषयांची विभागणी आहे. ओके आता पहा 246 मध्ये जे विषयांची विभागणी आहे केंद्र सूची समवर्ती सूची राज्य सूची असं आहे. केंद्र सूचीतील विषयावर कायदा करण्याचा अधिकार फक्त केंद्राला आहे संसदेला आहे. संसदेला म्हणजे जेव्हा केंद्र म्हणतो तेव्हा संसद म्हणून समजा. बघा जर समवर्ती सूचीतला याच्यावर कायदा करण्याचा अधिकार संसदेलाही आहे आणि राज्य विधिमंडळालाही आहे दोघांना आहे. आणि जे राज्य सूचीतील विधेयकावर कायदा करण्याचा अधिकार सामान्यतः राज्याला आहे. म्हणजे पहा राज्यच करू शकते असं मी म्हणत नाही. केंद्र सूचीतील जो विषय आहे त्यावर फक्त संसदच करू शकते पण राज्य सूचीतील जर विषय असला तर त्यावर राज्य विधिमंडळ करू शकते किंवा करू पण नाही शकत. तर पहा कोणत्या 5 परिस्थितीत करू नाही शकत तर ह्या 5 परिस्थिती मी इथं दिलेल्या आहेत. इथे 4 दिलेल्या आहे 5वी सांगतो. तर अशा सरळ प्रश्न खूपदा विचारलेला आहे की म्हणजे खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत राज्य विधिमंडळाला म्हणजे काय संसदेला राज्य सूचीतील विषयावर कायदा करण्याचा अधिकार प्राप्त होतो तर ह्या 5 परिस्थिती आहेत. तर पहिली पहा 249 काय म्हणते एखादा विषय राज्य सूचीतील आहे पण तो राष्ट्रीय महत्वाचा आहे राष्ट्रीय हिताचा आहे तर त्या विषयावर कायदा करण्याचा अधिकार संसदेला भेटणार. एखादा विषय आहे तो राज्य सूचीतील आहे आणि आपल्याला माहिती आहे राज्य सूचीतील विषयावर कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे राज्याला आहे राज्याच्या विधिमंडळाला आहे. पण जर का तो विषय राष्ट्रीय हिताचा होऊन गेला
तर मग मात्र कोण करणार, संसद करणार अनुच्छेद 249 नुसार. झालं. दुसरं, राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा चालू असताना, राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा आहे ना ते चालू असताना राज्यसूचीतील विषयावर कायदा कोण करणार, संसद करणार. नंतर काय होणार, तो कायदा जो आहे तो केला तर तो 6 महिन्यानंतर काय होणार, तो म्हणजे लॅप्स होणार. म्हणजे आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर 6 महिन्यानंतर तो लॅप्स होणार. ओके. पुढे आता हे पहा, 2 किंवा 252 मध्ये काय शब्द दिलेला आहे, 2 किंवा अधिक राज्य विधिमंडळांनी, एक नाही किमान 2 किंवा अधिक राज्य विधिमंडळांनी जर काय संसदेला रिक्वेस्ट केली की हा राज्यसूचीतील विषय आहे पण याच्यावर कायदा तुम्ही करा, तर संसद त्यावर कायदा करणार. बरं, मग एकदा संसदेनं कायदा केला तर त्या कायद्यात बदल करायचा आहे किंवा तो कायदा रद्द करायचा आहे, असे सगळे अधिकार राज्याचे चालले जातील त्या विषयाबाबतचे. बरोबर. म्हणजे एकदा यांनी यांचे अधिकार यांना डेलिगेट केले, दिले तर ते गेले. मग तो कायदा रद्द करायचा आहे का की त्या कायद्यात काही बदल करायचा का, हे काहीच नाही. ओके. आता पुढे पहा, राष्ट्रीय हितासाठी सांगितलं. 253 काय ते आंतरराष्ट्रीय कराराच्या अंमलबजावणीसाठी. एखादा आंतरराष्ट्रीय करार आपण करून आलो आणि त्याची अंमलबजावणी करायची आहे, तर मग तो विषय राज्यसूचीतील जरी असला तरी यांना विचारायची गरज नाही, काय डायरेक्ट त्यावर आपल्याला कायदा करता येते. ओके. तरी मी जरी सांगितलं तरी तुम्ही सुद्धा हे व्यवस्थित एकदा आपल्या याच्यातून वाचून घ्या नोट्समधून. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. फक्त इथे काय ड्युरेशन मी जो सांगितला तो मे बी थोडा एकदा चेक करा की 6 महिने आहे की दरवर्षी तो रिन्यू करावा लागते. जर म्हणजे तो काय तो पुन्हा पारित करावा लागते, जर नाही केला तर 6 महिन्यांनी रद्द होते. ते एकदा फक्त व्यवस्थित चेक करून घ्या. ओके. त्यानंतर आणखीन प्रश्न काय येऊ शकते भावांनो, की बा 356 राष्ट्रपती राजवट एखाद्या ठिकाणी लागलेली काय आहे, राष्ट्रपती राजवट लागलेली आहे, तर राज्यसूचीतील विषयावर कायदा करण्याचा अधिकार संसदेला भेटते. तर तिसरं काय सांगितलं, म्हणजे 5वं काय सांगितलं मी, 356 राष्ट्रपती राजवट. यावेळी राष्ट्रपती राजवट झालं. या 5 परिस्थिती सांगितल्या मी तुम्हाला. या 5 परिस्थितीत काय होते, एखाद्या म्हणजे काय म्हणतो आपण राज्यसूचीतील विषयावर कायदा करण्याचा अधिकार संसदेला भेटते. तर कोणत्या 5 परिस्थिती, पहिली 249 तो विषय जर राष्ट्रीय महत्वाचाच असला, दुसरी 250 राष्ट्रीय आणीबाणी चालू असली, तिसरा 252 ज्यामध्ये 2 किंवा अधिक राज्यांनी, एका राज्याने विनंती केली तर नाही जमणार, 2 किंवा अधिक राज्यांनी विनंती केली की यावर कायदा संसद करणार, तर मग त्यावर संसद करेल आणि मग त्यात बदल करा, रद्द करा, ते सगळे अधिकार राज्याचे चालले जातील. 253 काय, आंतरराष्ट्रीय करार केलेला एखादा, त्याची अंमलबजावणी करायची आहे, कायदा करण्याचा अधिकार कोणाला भेटला, संसदेला भेटला, डायरेक्ट विचारायची गरजच नाही. आणि 356 राष्ट्रपती राजवट लागू असताना. ओके. आलं लक्षात. पुढे पहा, घटनेच्या अनुच्छेद 324 मध्ये हे पहा, संविधानिक संस्था आपली अनुच्छेद 324 निवडणूक आयोग प्रश्न येते. स्वतंत्र व कायमस्वरूपी अशा निवडणूक आयोगाच्या स्थापनेची तरतूद केलेली आहे, त्याबाबत योग्य विधान निवडा. हे पहा, निवडणूक आयोगात मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपतींनी वेळोवेळी निश्चित केलेले अन्य निवडणूक आयुक्त असतील. वाक्य बरोबर आहे. संख्या ठरलेली नाही, म्हणजे 1+2 1+4 ठरलेलं नाही. राष्ट्रपती वेळोवेळी निश्चित करतील तेवढे. अन्य झालं. अन्य किती असतील ठरलेले नाही. घटनेत दिलेली आवश्यक पात्रता व पदावधीपर्यंत ते पद धारण करतात. तर पहा भावांनो, घटनेत त्यांची पात्रता पदावधी दिलेलाच नाहीये. ते फक्त IAS दर्जाचे अधिकारी असतात आतापर्यंत. आता कॉलेजियम आला त्यावर प्रश्न टाकूस, पण पात्रता पदावधी घटनेत दिलेला नाही. पुढे, निवृत्तीनंतर निवडणूक आयुक्तांना सरकारी नोकरी करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आलेली नाही. वाक्य बरोबर आहे. आणि केवळ मुख्य निवडणूक आयुक्तांनाच पदावधीची सुरक्षा आहे, म्हणजे त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला ज्या पद्धतीने पदावरून हटवतात त्या पद्धतीने हटवावं लागतं. इतर निवडणूक आयुक्तांना मुख्य निवडणूक आयुक्ताच्या शिफारसीवरून. ओके. तर काय झालं माझं, हेही बरोबर आहे. म्हणजे काय येणार भावांनो, पहा माझं अ येणार, क येणार आणि ड येणार. अ, क आणि ड, हे झालं आन्सर. ओके. चला पुढे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या पाहिजे होता प्रथांचा त्याग करण्याबाबतची तरतूद कशात केलेली आहे. किती भारी प्रश्न आहे. की मार्गदर्शक तत्वात आहे, मूलभूत हक्कात आहे, प्रस्तावनेमध्ये आहे की मूलभूत कर्तव्यांमध्ये आहे. तर भावांनो पहा, आपलं 5वं मूलभूत कर्तव्य, धार्मिक, वांशिक, प्रादेशिक भेदा पलीकडे जाऊन काय बंधुभाव वाढीस लावणे, तसेच स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे, हे कशात आहे भावांनो, याचा उल्लेख आहे आपल्या मूलभूत कर्तव्यांमध्ये आहे. आणि कितवं मूलभूत कर्तव्य आहे, तर हे 5वं मूलभूत कर्तव्य आहे, ई नंबरचं. कितवं आहे, 5वं मूलभूत कर्तव्य आहे भावांनो, ई नंबरचं. पुढे, खालीलपैकी योग्य विधान ऑब्लिक विधाने निवडा. भाग 4 अ मध्ये दिलेले
मूलभूत कर्तव्य न्यायप्रविष्ट नाहीत, वाक्य बरोबर आहे. मूलभूत कर्तव्य न्यायप्रविष्ट नाहीत, मार्गदर्शक तत्व न्यायप्रविष्ट नाही, प्रस्तावना न्यायप्रविष्ट नाही. ओके, या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा. जपान वगळता पाश्चात्य देशांच्या घटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश नाही, वाक्य बरोबर आहे. मूलभूत कर्तव्यांचा समावेश फक्त 3 देशांच्या घटनेत आहे. पहिलं कोणता? पहिलं रशिया, कारण की रशियाकडून आपण घेतलेलं आहे. जपान आणि भारत या 3 देशांच्या घटनेत काय मूलभूत कर्तव्य आढळतात. पुढे पहा. 1997 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणी करणारा कायदा अनुच्छेद 14 व अनुच्छेद 19 वर पर्याप्त बंधन आणू शकते. तर बा मूलभूत कर्तव्यांवर नाही तर इथं मार्गदर्शक तत्वांवर पाहिजे, मार्गदर्शक तत्व पाहिजे इथं. ओके, झालं. म्हणजे हे माझं चुकलं. एखाद्या कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्यासाठी मूलभूत कर्तव्यांचा आधार घेता येऊ शकते, तर इथं मार्गदर्शक तत्व पाहिजे होतं. काय? मार्गदर्शक तत्वांचा आधार घेता येऊ शकते. माझं हे चुकलं. म्हणजे काय झालं? योग्य विचारलेलं आहे, फक्त अ आणि ब हे झालं माझं आन्सर. ओके, या टाईपमध्ये तुम्ही अभ्यास करा, 100% आउट ऑफ मार्क्स येतील. पुढे 86व्या घटनादुरुस्ती 2002 ने टाकलेल्या 11व्या मूलभूत कर्तव्यानुसार वयाच्या कितव्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे पालकाचं कर्तव्य आहे. सोपा प्रश्न आहे, खूप सोपा प्रश्न आहे. तरी इथं अशा प्रश्नात काय होते? जम्बलिंग होते की 6 ते 12 आहे की 6 ते 14 आहे की 6 ते 16 आहे. तर भावांनो त्यासाठी हा प्रश्न टाकला. तर भावांनो हे किती आहे? 6 ते 14. ओके, 86वी घटना दुरुस्ती लक्षात ठेवा. 86वी घटना दुरुस्ती काय? 2002 वर्ष पण लक्षात ठेवा. प्रश्न काय? हे बा, यानं काय केलं? अनुच्छेद 45 ची वाक्यरचना बदलली मार्गदर्शक तत्वांमधलं. त्यात काय केलं? 6 वर्षापर्यंत बालकाच्या शिक्षणाची व संगोपनाची जबाबदारी राज्याची असेल. झालं. 86व्या घटना दुरुस्तीने काय केलं? 21 कॅपिटल ए प्राथमिक शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्क केला. ओके, आणि 86व्या घटना दुरुस्तीने काय केलं? तर घटनेत 11वे मूलभूत कर्तव्य टाकले. 11वे मूलभूत कर्तव्य टाकले. हे 3 बदल केले 86व्या घटना दुरुस्तीनं. म्हणजे भाग 3 मध्ये केला, हा भाग 4 मध्ये केला आणि भाग 4 मध्ये केला. ओके, आलं लक्षात? पुढे आता पहा काय म्हणते की माणसांच्या कर्तव्याची जाहीरनाम्याने सुरुवात करा, हक्क आपोआप मागे येतील. हे महात्मा गांधींनी केलेले विधान आहे, वाक्य बरोबर आहे. मूलभूत कर्तव्याची नैतिक मूल्ये लोकांना आपल्या हक्कांबरोबरच आपल्या कर्तव्याची जाणीव निर्माण करून लोकशाही संतुलन प्रस्थापित करेल, हे विधान इंदिरा गांधी यांनी केलेली आहे. तर हे दोन्ही विधान काय आहेत भावांनो? बरोबर आहे. ओके, चला पुढे. चला, मूलभूत कर्तव्यांबाबत योग्य जोड्या निवडा. जोड्या लावा लागतात. भाग 4 मध्ये दिलेला एकच अनुच्छेद आहे की कोणता? 51 कॅपिटल ए. तर भावांनो त्यात दिलेले जे 11 मूलभूत कर्तव्य आहेत ना, ते आपले सिक्वेन्सनं पाठ असले पाहिजे. त्यावर प्रश्न आला तर लगेच टिक होते, प्रोव्हाइडेड तो सिक्वेन्स तुमचा व्यवस्थित पाठ आहे का. त्यामुळे हा सिक्वेन्स खूप व्यवस्थित पाठ ठेवा, याच्यावर प्रश्न येते म्हणजे येते. आता पहिलं मूलभूत कर्तव्य काय आहे भावांनो? घटनेचे पालन करणे, घटनेचे आदर्श घटना म्हणजे आदर्श घटनेचे घटनात्मक संस्था, राष्ट्रध्वज राष्ट्रगीत यांचा आदर करणे, पहिलं मूलभूत कर्तव्य. दुसरं काय? ज्यामुळे स्वातंत्र्य लढ्यात स्फूर्ती मिळाली आहे त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुकरण करणे. आपापल्या ट्रिक बनवून लक्षात ठेवा, पण लक्षात ठेवा जसं 3 मध्ये काय आहे? जे भारताचे सार्वभौमत्व, एकात्मता आणि एकात्मता 3 गोष्टी आहेत. सार्वभौमत्व, एकता आणि एकात्मता, म्हणून हे 3 नंबरचं मूलभूत कर्तव्य असं मी लक्षात ठेवलं. झालं. उन्नत ठेवणे, यांचे संरक्षण करणे, हे झालं माझं 3रं मूलभूत कर्तव्य. झालं. देशाचे रक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रसेवा बजावणे, बरोबर आहे. हे झालं आपलं 4थं मूलभूत कर्तव्य. आता हे पहा, देशाचे रक्षण करणे, डी फॉर दे, असं मी लक्षात ठेवलं. हे झालं डी. झालं. ई मध्ये तर आपल्याला माहित आहे की धार्मिक, वांशिक व वर्गीय भेदाच्या पलीकडे जाऊन बंधुभाव वाढीस लावणे, स्त्रियाच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या यांचा त्याग करणे, प्रथांचा त्याग करणे. एफ मध्ये काय? संमिश्र संस्कृतीबाबत आहे. जी मध्ये काय? जीवन, वन्यजीव यांचं रक्षण करणे. याच्यामध्ये काय? शोकबुद्धी, विज्ञानवाद व मानवतावाद, एच फॉर ह्युमॅनिटी, असं लक्षात ठेवा. आय मध्ये काय? सार्वजनिक संपत्ती म्हणजे काय? ते पब्लिक प्रॉपर्टीला नुकसान न पोहोचवणे, त्याचा काय नासधूस करू नका. आय मध्ये इन्कम, प्रॉपर्टी, तसं लक्षात ठेवा. आपापल्या हिशोबाने लक्षात ठेवा. ओके, आपापल्या हिशोबाने ते लक्षात ठेवा, पण 11च्या 11 सिक्वेन्सनं पाठ करा, तरच आपल्याला काय होणार? तो वेळ आपल्याला मॅथ रिजनिंगसाठी वापरता येणार. आपण जर का पॉलिटीचे 5 आणि 6 मिनिटात 15च्या 15 बरोबर मारले तर तो वेळ आपल्याला मॅथ रिजनिंगसाठी वापरता येईल. पुढे घटनेच्या अनुच्छेद 29 नुसार नागरिकाला स्वतःचे असे खालीलपैकी कशाचे जतन करण्याचा अधिकार आहे. हे पहा, म्हणजे काय की यामध्ये अनुच्छेद 29 मध्ये काय दिलेलं आहे? अल्पसंख्याकांच्या हितसंबंधाचे संरक्षण. काय दिलेलं आहे?
याचं टायटल अल्पसंख्याकांच्या हितसंबंधाचे संरक्षण. म्हणजे काय, यांना स्वतःची भाषा, लिपी आणि संस्कृती जतन करण्याचा अधिकार आहे. आहार वगैरे असं देतील, पण ते काही नाही. काय दिलेलं अनुच्छेद 29 मध्ये, स्वतःचे भाषा, लिपी आणि संस्कृती, भाषा, लिपी आणि संस्कृती, स्वतःची भाषा, लिपी आणि संस्कृती जतन करण्याचा अधिकार आहे. ओके. आणखीन महत्वाचं काय की अनुच्छेद 29 मध्ये धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांचा उल्लेख आहे. म्हणजे धार्मिक आहे, भाषिक आहे, वर्गीय आहे, जातीय, तसं काही नाही. फक्त कोणते धार्मिक आणि भाषिक, कोणते अल्पसंख्याक दिलेले आहेत, तर भाषिक, एक धार्मिक, बस हे एक लक्षात ठेवा. भावांनो, दोन प्रकारचे अल्पसंख्याक, धार्मिक आणि भाषिक, आणि स्वतःची भाषा, लिपी आणि संस्कृती जतन करण्याचा अधिकार आहे. हे महत्वाचं 29 मध्ये. आलं लक्षात? पुढे असा प्रश्न येऊ शकते, कोणते अल्पसंख्याक आहेत हा येऊ शकते, आणि स्वतःचं काय जतन करायचं आहे. मग इथं आहार देतील किंवा आणखीन काही देतील, ते नाही, फक्त एवढ्याच गोष्टी. आता हे पहा, बेरोजगारी, वार्धक्य, आजारपण, अपंगत्व, डॅश डॅश आणि डॅश डॅश इतर बाबतीत सरकारने सार्वजनिक मदतीचा हक्क असे राज्य धोरणांच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये सुचवलेलं आहे. बेकारी, वार्धक्य, आजारपण, अपंगत्व आणि अवांछित परिस्थिती म्हणजे आकस्मिक आपत्ती आली तर काय करणार, राज्य मदत करणार. ओके. म्हणजे हे कशात दिलेलं आहे, तर हे अनुच्छेद 41 मध्ये दिलेलं आहे. अनुच्छेद 41चं टायटल काय आहे भावांनो, की कामाचा, शिक्षणाचा आणि विशिष्ट बाबतीत सार्वजनिक सहाय्याचा अधिकार. म्हणजे राज्य काय करणार, राज्य आपल्या आर्थिक क्षमतेच्या अधीन राहून, आर्थिक क्षमता बी पाहावं लागेल ना राज्याला स्वतःची, मग त्याच्या अधीन राहून काय करणार, बेकारी, वार्धक्य, आजारपण, अपंगत्व किंवा आकस्मिक परिस्थितीत सार्वजनिक सहाय्य करणार. हे कशामध्ये दिलेलं आहे, हे 41 मध्ये दिलेलं आहे. म्हणजे काय, कामाचा, शिक्षणाचा, हे पहा, कामाचा, शिक्षणाचा, कामाचा, शिक्षणाचा आणि सार्वजनिक सहाय्य. आता अनुच्छेद कसे लक्षात ठेवायचे, खूप जणांचा प्रॉब्लेम आहे. खूप जणांचा मेसेज येते, कोणाचा कॉल येते की सर अनुच्छेद म्हणजे एक्झॅक्ट लक्षात नाही राहत नाही. कामाचा, शिक्षणाचा आणि सार्वजनिक सहाय्य म्हणजे काय, 41 मध्ये काम मागितलं, 45 मध्ये काय लक्षात ठेवायचं की कामाची मानवीय स्थिती, कामाची कशी स्थिती पाहिजे, मानवीय व प्रसूती रजाबाबतची तरतूद आहे. म्हणजे 41 मध्ये काम मागितलं, 42 मध्ये काय म्हटलं, कामाची मानवीय स्थिती व प्रसूती रजा. 43 मध्ये काय म्हणते की तुम्ही काम दिलं, कामाची मानवीय स्थिती द्या, आता तुम्ही म्हणजे जे वेतन आहे, जो भत्ता आहे तो पण द्या ना निर्वाह योग्य, की जेणेकरून आमचं जीवन, आमचा उदरनिर्वाह व्यवस्थितपणे चालणार. तर मग काय, निर्वाह योग्य वेतन, निर्वाह योग्य वेतन. म्हणजे कामाचा, शिक्षणाचा, सार्वजनिक सहाय्याचा अधिकार. नंतर काम दिलं, कामाची मानवीय स्थिती द्या, प्रसूती रजा त्याबाबतची तरतूद आहे. ओके. 43 मध्ये काय म्हटलं, निर्वाह योग्य वेतन द्या. मग 43A मध्ये काय होणार की उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग बी द्या. आता तुम्ही आम्हाला काम दिलं, स्थिती दिली, म्हणजे वेतन दिलं, पण आमच्या अपेक्षा काय आहेत हे सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणतरी पाहिजे ना. तर मग काय, उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग. ओके. म्हणजे त्या कामगार संस्था असतात, इंटक, आयटक, आपण नाव ऐकलेले असतात. आता सरकारची जबाबदारी असते की त्यांचे जे निवडणुका आहेत त्या वेळेवर झाल्या पाहिजेत, त्यांच्या निवडणुका व्यवस्थित झाल्या पाहिजेत. म्हणजे काय करतील, जे सरकार ज्या काही पॉलिसीज बनवते, ज्या काही नीती बनवते, त्याबाबत लोकांचं काय म्हणणं आहे, या कामगारांचं काय म्हणणं आहे ते सरकारपर्यंत पोहोचवणारा कोणतरी पाहिजे ना. तर त्यासाठी त्या असतात. तर हे 43A अंतर्गत समजा हे मार्गदर्शक तत्व आहे त्यासाठी. ओके. मग ते इंटक, आयटकचे इलेक्शन्स वगैरे म्हणा, ते फेअर इलेक्शन झाले पाहिजेत, व्यवस्थित वेळेवर झाले पाहिजेत त्याबाबत. ओके. मग 43B का सहकारी सोसायट्यांना प्रोत्साहन देणे, 97वी घटना दुरुस्ती 2011 नुसार टाकलेला आहे. मग 44 पासून वेगळं चालू होते समजा, समान नागरिक कायदा वगैरे. तर या टाईपमध्ये असा जोड्या असे गठ्ठे करून तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके. पुढे खालील विधान विचारात घ्या. हे राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती राज्यपालाकडून केली जाते. वाक्य बरोबर आहे. आणि हा टॉपिक व्यवस्थित करून घेणे. काय, राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्य संख्या राज्यघटनेने निश्चित केलेली नाही. बरोबर आहे. ओके. पुढे राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांचा कार्यकाळ 5 वर्ष असतो. तर भावांना कार्यकाळ दिलेला नाहीये. ओके. कार्यकाळ दिलेला नाहीये. 662 तो एक असतो. आता पण घटनेत दिलेलं नाही का. राज्यपाल राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना पदावरून दूर करू शकतात. तर सरळ यांची नियुक्ती जरी राज्यपाल करत असतील तरी पदावरून दूर करण्याचा अधिकार मात्र कोणाला आहे भावांनो, इथं राज्यपालाला आहे. ओके. तर म्हणजे अ, ब आणि ड माझं बरोबर. अ, ब आणि मला एकदा बघू द्या.
निश्चित केलेली नाहीये. वाक्य बरोबर आहे. कार्यकाळ तो चुकला. हा सॉरी, ड पण चुकलं माझं. अ आणि ब माझं काय बरोबर आहे. इथं काय पाहिजे, राष्ट्रपती पाहिजे. ओके, पुढे भारताच्या महान्यायवादीबाबत खालील विधाने विचारात घ्या. चला भावांनो, सोपा प्रश्न आहे, सरळ प्रश्न आहे. जसं महाधिवक्ता तसं महान्यायवादी. आता इथं काय काय लक्षात ठेवायचं की ते बा हे कशामध्ये दिलेले आहेत, 165 आणि 76. दोन आपण अनुच्छेद लक्षात ठेवले होते. हे 76 मध्ये ते 5 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष बिलकुल नाही. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत किमान वय कमाल वय काहीच दिलेलं नाहीये. ओके, हा ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात. संसद सदस्यांचे विशेषाधिकार त्यांना भेटतात. कोणत्या कोणत्या अनुच्छेद सांगितलं होतं मी, 105 आणि 194. 105 आणि 194. ओके, मग आता यांच्यासाठी 105 येणार. पुढे ते शासनासाठी पूर्णवेळ सल्लागार अथवा शासकीय सेवक नाहीत. वाक्य काय बरोबर आहेत. ते काय पूर्णवेळ सल्लागार किंवा शासकीय सेवक नाहीत. ते खासगी वकिली करू शकतात काय, तर करू शकतात. फक्त समोरचा पक्ष राज्य सरकार नसावा जेव्हा महाधिवक्ता असते, आणि समोरचा पक्ष केंद्र सरकार नसावा जेव्हा महान्यायवादी असते. बस एवढाच. बाकी खासगी वकिली करण्यापासून त्यांना प्रतिबंधित करण्यात आलेले नाही. ओके, पुढे राज्यघटनेच्या अनुच्छेद 39 मध्ये मधील तरतुदींच्या योग्य जोड्या जुळवा. अतिशय महत्वाचा प्रश्न. मार्गदर्शक तत्वांमधलं सर्वात महत्वाचा अनुच्छेद कोणतं म्हटलं तर अनुच्छेद 39. ओके, म्हणजे राज्य नेमकं कसं असावं, राज्याकडून म्हणजे घटनाकारांना काय अपेक्षा होत्या हे जर पाहायचं असलं तर अनुच्छेद 39 पहा. ओके, एक काय म्हणते की मी सरळ आपल्या भाषेत सांगतो, मग तुम्ही लक्षात घ्या. हे बघा, हे काय म्हणते की हे बघा 39 ए, राज्य काय करणार, स्त्रिया व पुरुषांना म्हणजेच नागरिकांना काय ए मध्ये उपजीविकेचं साधन देणार. ए फॉर उपजीविका. झालं. बी मध्ये काय म्हणते की भौतिक साधन संपत्तीची मालकी आणि नियंत्रण हे विशिष्ट लोकांकडेच नाही राहिलं पाहिजे. भौतिक साधन संपत्तीची मालकी नियंत्रण हे समाज हितास उपायकारक राहिलं पाहिजे, बाधक होणार असं नसावं. म्हणजे काय, भौतिक साधन संपत्तीची मालकी व नियंत्रण. बी फॉर भौतिक असं लक्षात ठेवा. भौतिक साधन संपत्तीची मालकी आणि नियंत्रण. मालकी व नियंत्रण झालं. आता सी मध्ये काय म्हणते की बा भौतिक साधन संपत्तीचं केंद्रीकरण नाही झालं पाहिजे. सी फॉर सेंट्रलायझेशन. सी फॉर केंद्रीकरण लक्षात ठेवा. काय कशाचं केंद्रीकरण, तर भौतिक साधन संपत्तीचं केंद्रीकरण नको व्हायला. झालं. डी काय म्हणते, एबीसीडी. डी मध्ये काय म्हणते की व स्त्री व पुरुषांना काय समान कामासाठी समान वेतन द्या. म्हणजे काय करा, समान काम करताना मग वेतन समान द्या. त्याच्यामध्ये काय फरक करू नका, त्यामध्ये डिफरन्स करू नका, त्यांच्यामध्ये त्यांना डिफरन्शिएट करू नका. डी फॉर डिफरन्शिएट. चला, डी फॉर डिफरन्शिएट, समान कामासाठी समान वेतन. समान वेतन. आता ई मध्ये काय म्हणते, एबीसीडी ई, की बालकांना, स्त्रियांना म्हणजे तुमच्या आर्थिक गरजेपोटी. ई फॉर इकॉनॉमिक. म्हणजे काय, आर्थिक गरजेपोटी बालकांना, स्त्रियांना त्यांना न पेलवणाऱ्या कामामध्ये त्यांना घालू नका. ओके, झालं. ई मध्ये काय म्हणते की बा स्त्रियांना, बालकांना त्यांना न पेलवणाऱ्या कामात टाकू नका. हा झालं. इकॉनॉमिक गरजेपोटी, आर्थिक गरजेपोटी. कीवर्ड लक्षात ठेवा, म्हणजे ते कलम तुमच्या ऑटोमॅटिक लक्षात होऊन जाते. पुढे आणि एफ मध्ये काय म्हणते, बालकांना. एफ फॉर फ्री, मुक्त. एफ फॉर इथं काय लक्षात ठेवा, पण फ्री. बालकांना मुक्त व निरामय पद्धतीने आपलं जीवन जगता आलं पाहिजे. बालकांचे व युवकांचे शोषणापासून आणि भौतिक उपेक्षेपासून संरक्षण करणे राज्याची जबाबदारी. ते झालं एफ मध्ये. तर अशा प्रकारे भावांनो तुम्ही ए बी सी डी ई एफ लक्षात ठेवा. ओके, प्रश्न येते म्हणजे येते. हा चला पुढे. हा, आर्थिक व अन्य निसमर्थतांमुळे कोणत्याही नागरिकाला न्याय मिळण्याची संधी नाकारली जाऊ नये याबाबतची तरतूद खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात केली आहे, तर त्या भावांनो अनुच्छेद 39 कॅपिटल आहे. की त्याला पण न्याय भेटला पाहिजे. आर्थिक निसमर्थता आहे किंवा अन्य निसमर्थता आहे, त्याला पण न्याय भेटला पाहिजे. हा चला. समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य. काय, समान न्याय व कायदेविषयक कसं, कायदेविषयक सहाय्य कसं, कायदेविषयक मोफत सहाय्य. कायदेविषयक मोफत सहाय्य. मग यासाठी काय तरतूद केलेली आहे, तर भावांनो तुम्ही नलसा ऐकलेलं असेल. नलसा. नलसा म्हणजे काय, नॅशनल लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी. तो नलसा ऍक्ट आहे. मग त्याच्यानुसार नलसाची स्थापना झाली. नलसा म्हणजे नॅशनल लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी ऍक्ट, आणि नलसा म्हणजे काय, नॅशनल लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी. यांची स्थापना झाली. मग स्टेट लेवलवर सलसा, डिस्ट्रिक्ट लेवलवर डलसा. ते काय करतात, तर कायदेविषयक मोफत सहाय्य देतात. ओके, हे का बरं झालं, नलसा, सलसा, डलसाची स्थापना, तर हे 39 कॅपिटल हे उद्दिष्टपूर्तीसाठी झालं.
किंवा सर्वांना काय समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य भेटावं. आणखीन विचारल्या काय जाऊ शकते की बा नल्साबद्दल, की जे नल्साचे संरक्षक असतात, संरक्षक, आणि दुसरे काय असतात नल्साचे प्रमुख. आता नल्साचे संरक्षक CJI असतात, आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया, आणि प्रमुख कोण असतात नल्साचे, तर ते असतात सेकंड, म्हणजे यांच्या नंबरचे सेकंड मोस्ट सिनियर जज, म्हणजे CJIच्या नंतरचे जे जज असतील ते नल्साचे प्रमुख असतात. हे एक लक्षात ठेवा. ओके, पुढे भारतीय निवडणूक आयोगाबद्दल खालील विधाने विचारात घ्या. चला, महत्वाचा प्रश्न आहे. हे पहा, अनुच्छेद 324 मध्ये निवडणूक आयुक्तांसाठी असलेले पात्रतेचे निकष सांगितलेले आहेत. याच्या आधी प्रश्न रिपीट झाला समजा, किंवा निकष वगैरे काही सांगितलेले नाहीत, ते फक्त IAS दर्जाचे अधिकारी असतात एवढंच. आता कॉलेजियम जे आलेलं आहे त्या कॉलेजियमवर आपल्या टेस्टमध्ये प्रश्न टाकलेले आहेत, तिथून तुमचं ते पूर्णतः कव्हर होऊन जाईल. ओके, आता अनुच्छेद 324 मध्ये निवडणूक आयोग हा मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य 2 निवडणूक आयुक्त यांचा बनलेला असेल? बिलकुल नाही. राष्ट्रपती वेळोवेळी निर्धारित करतील अन्य निवडणूक आयुक्तांची संख्या. ओके, मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णयाची पायामल्ली करू शकत नाहीत. तर भावांनो, हे वाक्य बरोबर आहे. तर आता हे वाक्य बरोबर आहे. कसं? जर का काही कॉन्फ्लिक्ट झाला किंवा निर्णय काय घ्यायचा तर ते बहुमताने निर्णय घेत असतात. म्हणजे काय, ते काय करतील की बा मुख्य निवडणूक आयुक्त अन्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णयाची पायामल्ली नाही करू शकत. काही गडबड झाली, बहुमताने निर्णय घ्यायचा. म्हणजे यांना काय समान वेतन असते, हे पण एक लक्षात ठेवा. वेतन कसं असते भावांना, पगार भत्ते सारखे असतात, फक्त मुख्य निवडणूक आयुक्ताला पदावधीची सुरक्षा आहे, बाकीच्यांना नाहीये. ओके, मुख्य निवडणूक आयुक्ताला का सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला ज्याप्रमाणे पदावर हटवले जाते त्याप्रमाणे यांना पदावर हटवले जाते. ओके, यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. चला, मात्र राष्ट्रपती पदावरून काढत नाही, हे एक लक्षात घ्या. ओके, पुढे गेलो मी. आता इथं काय म्हणते भावांनो, की खालील विधान विचारात घ्या. भारतीय संघराज्य हे राज्यांमधील कराराने निर्माण झालेले नसून राज्यांना वेगळे निघण्याची संधी नाही. वाक्य काय बरोबर आहे? काय कराराने निर्माण झालेलं आहे का? बिलकुल नाही. तर काय वेगळे निघण्याची संधी नाही. हे पहा, नाशवंत घटकांचा अविनाशी संघ म्हणजे इनडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ डिस्ट्रक्टिबल युनिट्स किंवा डिस्ट्रक्टिबल स्टेट्स म्हणा. बरोबर आहे ना? म्हणजे राज्यांचं जे म्हणजे आहे अस्तित्व हे डिस्ट्रक्टिबल आहे, ते बदलू शकते, ते चेंज होऊ शकते, पण संघाचं नाही. म्हणून ते इनडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ डिस्ट्रक्टिबल स्टेट्स असे संघराज्याबाबतचे सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदविले आहे. वाक्य बरोबर आहे. पण अमेरिकेत पहा, अविनाशी राज्यांनी बनलेला एक अविनाशी संघ, इनडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ इनडिस्ट्रक्टिबल स्टेट्स, म्हणजे तिथल्या राज्याची सीमा बदलणार नाही, राज्याचं नाव बदलणार नाही, राज्याच्या सीमेमध्ये फेरफार होणार नाही अमेरिकेच्या बाबतीत. आणि युनियनमध्ये तर नाहीच, पण राज्यांमध्ये पण नाही. तर असे अमेरिकन संघराज्याबाबत त्यांच्या सर्वोच्च न्यायालयाने केलेले वर्णन आहे. तर वाक्य काय भावांनो, हे बरोबर आहे. तर माझे काय वरील सगळे बरोबर. आला लक्षात? सोपा प्रश्न होता, फक्त हे मला सांगायचं होतं आणि हे पण एक लक्षात ठेवायचं होतं तुम्हाला वाक्य. ओके, आणि हे वाक्य जर आलं तर आपल्याला हे लक्षात ठेवा, हे बरोबर आहे. हे काय आहे तर भारत म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केलेलं वर्णन आहे. ओके, हे एक लक्षात ठेवा, म्हणजे घटनेत वगैरे नाही दिलेलं. 71 घटनेत दिलेल्या मार्गदर्शक तत्वांबाबत योग्य विधान विधाने निवडा. मार्गदर्शक तत्व हे सकारात्मक आहे, वाक्य बरोबर आहे. फंडामेंटल राईट्स हे नकारात्मक आहेत. ओके, हा, मग मार्गदर्शक तत्व काय म्हणते की तुम्ही असं करा, पोषणाची जबाबदारी करा, हे करा, ते करा, ते करा, असं राज्यांना सांगते. मूलभूत हक्क काय म्हणतात? तुम्ही भेदभाव करू नका, तुम्ही वेठबिगारी करू नका, तुम्ही हे करू नाही करतात, म्हणून ते नकारात्मक आहेत. आणि हे कसे आहेत? सकारात्मक आहेत. चला, मार्गदर्शक तत्व सामाजिक व आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. आणि फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत हक्क म्हटलं तर हे राजकीय लोकशाही. ओके, झालं. मार्गदर्शक तत्वांना राजकीय व नैतिक अनुज्ञा आहे, फंडामेंटल म्हणजे मूलभूत हक्कांना या टाईपचे नाही आहे. म्हणजे झालं, हे माझं काय बरोबर आहे, हेही बरोबर आहे, हेही बरोबर आहे. मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी कायद्याची गरज असते, ते आपोआप अंमलात येत नाही. बरोबर आहे. मूलभूत हक्कांना म्हणजे मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी कायद्याची गरज नसते. यांना काय राजकीय व नैतिक अनुज्ञा आहे, यांना काय केवळ राजकीय अनुज्ञा असं काहीतरी आहे. ओके, त्यामुळे काय माझं अ, ब, क आणि ड सगळे बरोबर आहेत. पुढे भाग 3च्या बाहेरील घटनात्मक किंवा कायदेशीर हक्कांच्या जोड्या जुळवा. हे बघा, घटनात्मक हक्क म्हणजे कसे? जे घटनेत दिलेले आहेत. वैधानिक हक्क म्हणजे कसे? जे कायद्यानुसार असतात, ते वैधानिक हक्क. संविधानिक हक्क म्हणजे कसे? जे संविधानात दिलेले आहेत. आणि मूलभूत हक्क म्हणजे कोणते? जे भाग 3 मध्ये दिलेले आहेत, त्याला मूलभूत हक्क म्हणायचं. झालं. आता पहा, तर मग हे कसे भाग 3च्या बाहेरील हक्क आहेत, हे म्हणून हे घटनात्मक हक्क आहेत. ओके, हे कायदेशीर म्हटल्यापेक्षा संविधानिक हक्क आहेत. कायदेशीर म्हणजे बाकी कायद्यानुसार भेटलेले. आता पहा, 265 काय म्हणते की काय म्हणते? कायद्याच्या प्राधिकाऱ्याविना
265 कायद्याच्या प्राधिकरणाने कोणत्याही कराची आकारणी किंवा वसुली केली जाणार नाही 265. ओके, आता 326 सरळ सरळ लागते. हे बा ड चं 4 इथं आहे, इथं आहे, 1 चं 2 इथं आहे. आता हे बा भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र व्यापार वाणिज्य आणि व्यवहारांचे स्वातंत्र्य. आणि 301 काय म्हणते, कायद्याच्या प्राधिकाराविना कोणत्याही व्यक्तीला तिच्या मालमत्तेपासून वंचित केले जाणार नाही. ओके, 300 कॅपिटल ए मध्ये दिलेलं आहे. आलं लक्षात? चला, सोपा प्रश्न होता. जुळा लावामध्ये प्रश्न आला तर आपल्याला लगेच अटेम्प्ट करता आला पाहिजे. पुढे खालीलपैकी अयोग्य विधान निवडा. घटनेच्या अनुच्छेद 24 नुसार 16 वर्षाखालील बालकाला धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मनाई करण्यात आलेली आहे. तर भावांनो 16 नाही ते 14 आहे. ही तर किती पाहिजे, 24 नुसार 14 वर्षाखालील असा प्रश्न इथं गडबड करवतात. याच्या आधी करवलेला आहे म्हणून या टाईपचा प्रश्न टाकला. सगळे प्रश्न PYQ बेस, प्रेडिक्शन बेस, परीक्षेत काय येऊ शकते तुम्हाला त्यानुसार बनवलेले आहे. घटनेच्या अनुच्छेद 23 माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई करते. माणसांचा अपव्यापार, मानवी तस्करी वगैरे, वेठबिगारी यांना काय करते, म्हणजे यांना मनाई करते. याला काय आणखी एक शब्द कबूतरबाजी पण म्हणतात त्यांना. हे बघा, पण म्हणजे राज्य म्हणजे सार्वजनिक हितासाठी एखादी अनिवार्य सेवा लादू शकते. राज्य काय करू शकते, हे पहा, अपव्यापार किंवा वेठबिगारी करण्यास मनाई आहे, पण सार्वजनिक हितासाठी एखादी अनिवार्य सेवा की तुम्हाला हे करावंच लागणार, अनिवार्य सेवा राज्य लादू शकते. पण हे करताना धर्म, वंश, जात आणि वर्ण यांच्या या म्हणजे या आधारावर नाही केलं पाहिजे. धर्म, वंश, जात आणि वर्ण. धर्म, वंश, जात आणि वर्ण या कारणास्तव नसावं. हे 4 कारणं बी लक्षात ठेवा. हे कशासाठी, ते 23 साठी. म्हणजे काय, एखादी अनिवार्य सेवा राज्य लादू शकते की तुम्हाला हे करावंच लागेल, पण त्यात डिस्क्रिमिनेशन नाही झालं पाहिजे. या आधारावर धर्म, वंश, जात किंवा वर्ण वेगळ्या वर्ग की त्या याच्यातला आहे, वर्ग आहे, एकदा चेक करा का वर्गचा. तर या आधारावर नसलं पाहिजे ते. ओके, हा पुढे. चंपकम दोरायजन खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वांपेक्षा वरचढ असल्याचे म्हटले होते. वाक्य बरोबर आहे. चंपकम दोरायजन मध्ये काय म्हटलं होतं, मूलभूत हक्क हे मार्गदर्शक तत्वांपेक्षा मोठे आहेत. ओके, मिनर्वा मिल्स खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि ते एकमेकांना पूरक आहेत. म्हणजे काय, हे फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत हक्क आणि हे DPSP आपल्या मार्गदर्शक तत्व हे काय एकमेकांना पूरक आहेत. ओके, पुढे गोलकनाथ खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी मूलभूत हक्कात संसद बदल करू शकणार नाही असं म्हटलं होतं. ओके, तर माझं काय वरील सगळं बरोबर. हे खटल्यामध्ये कोणी काय म्हटलं होतं हे ॲज इट इज लक्षात ठेवा, कारण की यात कॉन्सेप्ट नाही आहे किंवा यात असं काहीच नाही आहे, फक्त हे तुम्हाला असं माहिती पाहिजे सरळ सरळ. यात काही शिकवण्यालायक काही नाही आहे. राज्य उत्पन्नाची विषमता किमान पातळीवर आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार, तसेच दर्जा, सुविधा व संधी याची विषमता कमी करणार, याची विषमता नाहीशी करणार. उत्पन्नाची विषमता किमान आणि दर्जा, सुविधा व संधी याची विषमता नाहीशी करण्यासाठी प्रयत्नशील राहणार. हे कुठं आहे भावांनो दिलेलं, 38(2) मध्ये दिलेलं आहे आणि हे 44व्या घटनादुरुस्तीने जोडलेलं आहे. 44वी घटनादुरुस्ती. ओके, राज्य काय सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय प्रस्थापित करणार. राज्य काय लोक कल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणार. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय प्रस्थापित करून त्याचं जतन करून लोक कल्याणाच्या संवर्धनासाठी राज्य प्रयत्नशील राहणार. तर हे 38 मध्ये दिलेलं आहे. म्हणजे काय, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय असं लक्षात ठेवलं आपण. आणि या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचा उल्लेख आणखीन कुठे आहे भावांनो, तो प्रस्तावनेत आहे. ओके, मग सरळ सरळ प्रश्न काय येणार की बा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचा उल्लेख कुठं आहे, तर एक प्रस्तावनेत आहे आणि एक मार्गदर्शक तत्वात आहे आणि त्यात तो 38 मध्ये आहे. ओके, आलं लक्षात. या टाईपचा प्रश्न आपल्याला येऊ शकते. चला पुढे. हे आपल्याला माहित आहे की बा समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य, समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य आणि काय सहकारी सोसायट्यांना प्रोत्साहन देणे. ओके, खालीलपैकी कोणत्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाला प्राधिलेख काढता येत नाही. आता सर्वोच्च न्यायालय प्राधिलेख काढण्याचा अधिकार कितीमध्ये आहे भावांनो, 32 मध्ये. उच्च न्यायालयाचा कितीमध्ये आहे, 226 मध्ये. आता सर्वोच्च न्यायालय कशासाठी प्राधिलेख काढते तर सोपी ट्रिक सांगतो, त्यात लक्षात ठेवा. जसं मी कसं लक्षात ठेवलं, PMC म्हणजे पुणे महानगर कॉर्पोरेशनचं हेडक्वार्टर, HQ, PMCचा HQ. ओके, म्हणजे कसा, P फॉर प्रोहिबिशन. हे पहा, P फॉर प्रोहिबिशन आलं, M फॉर मॅन्डेमस, C फॉर सर्शिओराय, H फॉर हेबियस कॉर्पस आणि Q फॉर को वॉरंटो. अशा टाईपमध्ये हे लक्षात ठेवा. आता हे पहा, मॅन्डेमस म्हणजे आम्ही आदेश देतो की, म्हणजे एखाद्या सरकारी नोकराला आदेश देता येते सार्वजनिक काम करण्यासाठी. तर मग ह्या पुढच्या टेस्टमध्ये टाकलेले आहेत. ओके, मग त्यावर आता जास्त बोलत बसलो तर आपल्या लेक्चरची लेंथ होऊन जाणार 5 घंटे. ओके, तर हे चला सर्शिओराय म्हणजे काय, कनिष्ठ न्यायालयाला दिलेला असते ते त्या याच्यात टाकलेलं आहे.
पुढच्या टेस्टमध्ये टाकलेलं आहे, त्यात ते काय करणार घेणार. त्यानंतर जे डॉक्ट्रिन्स, जे तत्व आहेत, सिद्धांत आहेत, त्यावर सुद्धा प्रश्न आहेत. तर पूर्ण टॉपिक कसा, पूर्ण पॉलिटी कसं कव्हर होईल आपल्या टेस्टच्या थ्रू, हा प्रयत्न इथं आपण केलेला आहे. ओके, तर हे लक्षात ठेवा. आता हे पहा, तर मी या 5 गोष्टीसाठी काढते, या 3 दिलेल्या आहेत. म्हणजे हेबियस कॉर्पस आणि को वॉरंटो. आता इंजंक्शन म्हणजे मनाई हुकूम, म्हणजे तात्पुरती रोख, तात्पुरती किंवा जोपर्यंत उच्च न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत एखादी योजना म्हणा किंवा एखाद्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन थांबवा किंवा एखाद्या गोष्टीचा ताबा थांबवा, त्याबाबत इंजंक्शन. हे इंजंक्शन हे कोण असते भावांनो? हे उच्च न्यायालय काढत असते. इंजंक्शन हे कोण काढत असते? हायकोर्ट काढत असते. हा नवीन प्रश्न तुम्हाला माहित पडला, प्रश्न इथे येऊ शकते. ओके, पुढे चला. अनुच्छेद 31C मधील तरतुदी खालीलपैकी कोणत्या आहेत? ते पहा, अनुच्छेद आता 31C लक्षात ठेवा, 25वी घटना दुरुस्तीने टाकलेलं आहे 71 मधली. ते पहा, हे अनुच्छेद 39B आणि 39C मधील मार्गदर्शक तत्वांशी संबंधित आहेत. 39B मध्ये भौतिक साधन संपत्तीची मालकी व नियंत्रण, 39C काय? भौतिक साधन संपत्तीचं केंद्रीकरण. अनुच्छेद 39B आणि C ची अंमलबजावणी करणारा कायदा 14 आणि 19चे उल्लंघन करतो. अनुच्छेद 14 आणि अनुच्छेद 19चं उल्लंघन करतो, या कारणास्तव बाद ठरवला जाणार नाही. वाक्य बरोबर आहे, हे वाक्य बरोबर आहे. एखादा कायदा अनुच्छेद 39B आणि 39C ची अंमलबजावणी करत नाही, या कारणावरून तो कोणत्याही न्यायालयात प्रश्नास्पद करता येणार नाही. वाक्य बरोबर आहे. तर हे झालं भावांनो वरील सर्व. हे अनुच्छेद महत्वाचा आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, पुढे 42वी घटना दुरुस्ती 1946 द्वारे खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्व भारतीय संविधानामध्ये जोडण्यात आले? आता याच्यात भावा हे पहा, लक्षात ठेवा किंवा 42वी घटना दुरुस्ती म्हटलं ना, तर 42व्या घटना दुरुस्तीनं 39 स्मॉल एफ. ओके, किंवा बालकांना मुक्त व निरामय पद्धतीचं वातावरण, युवकांचे व बालकांचे शोषणापासून आणि नैतिक उपेक्षेपासून संरक्षण. 39 कॅपिटल आहे, समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य. ओके, त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काय सांगता येणार? की मुलांना निरोगी व विकासाच्या संधी 39 स्मॉल एफ. इथंच सांगतो पहा. चला, पर्यावरणाचे संरक्षण वने सुधारणा करणे व जंगल व वने 48 कॅपिटल आहे. झालं, समान न्याय प्रचार म्हणजे समान न्यायाचा प्रचार करणे, गरिबांना मोफत व कायदेशीर मदत 39 कॅपिटल आहे. झालं, आणखीन काय सांगते ते भाव? उत्पन्नाची विषमता कमी करणे, तसेच दर्जा, सुविधा व संधी यांची विषमता नाहीशी करणे. तर हे भावांना 38(2) मध्ये आहे. बरोबर आहे. हे कशात आहे? 38(2) मध्ये आहे. आणि हे काय भावांना 44व्या घटना दुरुस्तीने टाकलेलं आहे. हे एक लक्षात ठेवा. 86व्या घटना दुरुस्तीने काय केलेलं आहे? तर 45ची वाक्यरचना बदललेली आहे. ओके, तर मग काय मार्गदर्शक तत्वांशी संबंधित घटना दुरुस्त्या कोणत्या? 44वी, 42वी, 44वी, ओके, 86वी आणि 97वी घटना दुरुस्ती. 43B, ओके, 43B. चला, सहकारी सोसायट्यांच्या म्हणजे स्थापनेला प्रोत्साहन देणे. चला, ह्या एक लक्षात ठेवा. आणि हे बघ, कोणत्या घटना दुरुस्तीनं काय टाकलेलं आहे हे आपल्या पुस्तकात दिलेलं आहे, आपल्या नोट्समध्ये दिलेलं आहे. त्या व्यवस्थित करा. प्रश्न आला तर तुमचा लगेच तुम्ही टिक करणार. 79 काय म्हणते? खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? पहा, पंतप्रधान पदासाठी निमंत्रित करण्या अगोदर त्या व्यक्तीने लोकसभेत आपले बहुमत सिद्ध केलेच पाहिजे असे राज्यघटनेला अपेक्षित नाही. वाक्य बरोबर आहे. म्हणजे तो लोकसभेचा म्हणजे संसदेचा सदस्य नसला तरी सुद्धा तो पंतप्रधान पदाची शपथ घेऊ शकते. ओके, पंतप्रधानपदी नेमणूक होताना ती व्यक्ती कनिष्ठ सभागृहाची अथवा संसदेच्या कोणत्याही एका सभागृहाची सदस्य असलीच पाहिजे असे आवश्यक नाही. म्हणजे तेच परत रिपीट केलेलं आहे, असं काही आवश्यक नाहीये. चला, पंतप्रधानाच्या सल्ल्याशिवाय कोणतीही व्यक्ती मंत्रिमंडळात नेमली जाऊ शकत नाही. बरोबर, 164 आठवलं की बा म्हणजे राष्ट्रपती पंतप्रधानाची नियुक्ती करतील, पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार इतर मंत्र्यांची नियुक्ती करतील 164 मध्ये. 164 म्हणतो 75 मध्ये 164 मुख्यमंत्र्यांसाठी, 75 मध्ये दिलेली आहे भावांना तरतूद. ओके, तर मग काय झालं भावा? वरीलपैकी सर्व, वरीलपैकी एकही नाही. चुकीचे विचारलं ना, तर वरीलपैकी एकही नाही. चला पुढे, शेवटचा प्रश्न आपला. 76व्या घटना दुरुस्ती 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने राज्यघटनेत भाग 4A याचा समावेश केला. वाक्य काय बरोबर आहे? भाग 4A मध्ये एकच अनुच्छेद आहे, 51 कॅपिटल आहे. या भागात 51 कॅपिटल या एकमेव कलमाचा समावेश आहे. बरोबर आहे. या घटना दुरुस्तीद्वारे नागरिकांमध्ये 10 मूलभूत कर्तव्याची संहिता राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली. वाक्य बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. 80व्या घटना दुरुस्तीने 51A मध्ये 11 मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आली. तर भाव इथं 11 असते, 11 नसते. कसं असते? 11 टाकले. बरोबर. तर त्यामुळे हे माझं चुकते, अ, ब आणि क. मग इथे असं करू शकतात की बा 42च्या घटना दुरुस्तीने 10वे मूलभूत कर्तव्य नाही, 10 मूलभूत कर्तव्य.
80व्या घटना दुरुस्तीने 11वे नाही 11वे टाकले, 11 नाही. ओके, त्यामुळे काय येणार भावांनो, हे चुकणार अ, ब आणि क. चला, या टाईपमध्ये आपण हे आता टेस्ट घेतली. यावर तुमचे काही सूचना असतील, काही असतील सांगा. पण माझा प्रयत्न काय होता की तो तुमचा पॉलिटीची रिव्हिजनच होऊन गेली पाहिजे. म्हणजे समजलं ना की बा मी फक्त प्रश्न घेईन, हां याचा आन्सर हे आहे बघा, लक्षात घ्या याचा आन्सर हे आहे, चला टिक, त्यात काही मजा नाही ना. तसे तर मग आपल्याला आपला IQ जरा बेस्ट आहे. तर पण मी तुम्हाला प्रॉपर ऑडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे की बा इथं काय फरक आहे, इथं काय आहे, इथं काय आहे. यासाठी आपण हे टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. तुम्ही हे टेस्ट सिरीज व्यवस्थित करा. टेस्ट सिरीज पूर्ण लेक्चर्स जे ॲनालिसिस घेतो ते सिरियसली तुम्ही फॉलो करा. तुमचा 100% प्रिलिमचा स्कोअर जो एक्सपेक्टेड आहे त्यापेक्षा वाढणारच. म्हणजे तुमच्या स्कोअरमध्ये इम्प्रूव्हमेंट होणार याची गॅरंटी. ओके, चालते. आपण पुढच्या याला भेटू. थँक्यू.